तो एवढं सगळं व्यवस्थित करून जर का काही महत्त्वाचा पॉईंट म्हणजे महत्त्वाचा न म्हणता काहीतरी पॉईंट सुटून जात असेल तर ते पण चुकीचं आहे. त्यामुळे एक लेक्चर देऊन आपण त्याला पूर्ण करून टाकूया. आता सगळं लेन्सबद्दल आपण अभ्यास करून टाकला. मी तुम्हाला बोललो की फेमस लेन्स जे आहे ते आपले डोळे पण असतात. बट यार डोळे काम कशा पद्धतीने करतात, डोळे आपले काम कशा पद्धतीने करतात, डोळ्याला आपण लेन्स म्हणतो. कोणत्या प्रकारची लेन्स आपल्या डोळ्यात असते, डोळे कशा पद्धतीने काम करतात, चित्र कशा पद्धतीने बनतं, चित्र कोण बनवतं, बरोबर का. खूप सारे प्रश्न असतात, त्यांची उत्तर आपण आता इथं आपण बघणार आहोत. मग आता काय बरं का, समजा आपल्याला दिसायला भेटतो की हा चेंडू आपल्याला दिसतोय, बरोबर की नाही. चेंडू का दिसतो, कारण की कशात तरी एक जो काही ल्युमिनियस बॉडी असते ज्याचा स्वतःचा प्रकाश असतो, तो प्रकाश तिथून येतो, आपल्या ऑब्जेक्टवरती पडतो, त्याची किरण आपल्या डोळ्यात शिरतात आणि मग ते वाजून आपल्याला काय दिसायला भेटतं की जे रिफ्लेक्टेड रे आहे फ्रॉम द बॉल्स त्या आपल्या डोळ्यामध्ये शिरल्यावरती आपल्याला तो चेंडू दिसायला भेटून जातो, बरोबर की. ही स्टोरी आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती. परंतु आपल्याला दिसायला पाहिजे की अरे नेमकं डोळा काम कसा करतो. तुम्हाला दिसायला भेटेल की हा आहे आपला डोळा, ठीक आहे. तो हे आहे ह्युमन आई. तो ह्युमन आईमध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर खूप सारे पार्ट असतात. ते प्रत्येक पार्टचं काही ना काही फंक्शन असतं. तो कोण काय फंक्शन करतो त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारून घेत असतात, ठीक आहे. तो हा झाला आपला ह्युमन आई. तो ह्युमन आई जर बघायला गेला तर तुम्हाला अशा बरोबर स्पियरच्या शेपमध्ये असा बॉल टाईप दिसायला भेटतो. बॉल टाईप असतो, बरोबर. तो थोडासा फुगीर असतो, या ठिकाणी थोडासा बल्ज असतो. तो बल्जेड या 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 ठिकाणी तो एवढा जो पोर्शन आहे, या एवढा पोर्शनमधला आपला जो काही डोळा आहे तो डोळा बल्ज झालेला असतो. परंतु तेवढं जर तुम्ही बल्जिंग जर टाळली तर पूर्ण डोळा जो काही आहे आपला तो पूर्ण स्पियर चेंडू कसा आहे ना, एकदम परफेक्ट गोल, सेम परफेक्ट गोल आपल्याला दिसायला भेटत असतो. तो आपला डोळा परफेक्ट एक स्पियर सारखा आहे. फक्त तो बल्ज आहे कुठे तर या फ्रंटला तो थोडासा बल्ज असतो, ठीक आहे. तो बल्ज असतो, कशा पद्धतीने बल्ज असतो ते जर बघायचं असेल तर बल्ज कशा पद्धतीने असतो ते आपल्याला पुढे जाऊन आपल्याला शिकायला भेटणार आहे. आता मी खूप सारे चित्र पुन्हा टाकलेले आहेत. तो रिपीट होणाऱ्या गोष्टी तेवढं तुम्हाला चांगल्या पद्धतीने ते कळेल अजून, ठीक आहे. आता बघा, तो मी काय बोललो बरं का, ह्युमन आई आहे आपली. तर तुम्हाला दिसायला भेटेल की असे काही पार्ट असतात बरं का. काय बरं का, जर डोळा बघितला, हा असा डोळा समोरून जर बघितला तुम्ही तर मध्ये अशा पद्धतीने सर्कल असतं गोल एकदम, ठीक आहे. त्याच्या आजूबाजूला जे आहे अशा पद्धतीने तुम्हाला कलर दिसायला भेटतो. कोणाकोणाचे निळे कलर असतात, निळे कलरचे डोळे असतात, राईट की नाही. निळे कलरचे डोळे, कोणाचे चॉकलेटी कलरचे डोळे, वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला काय दिसायला भेटतात, ते कलर दिसायला भेटतात. आता गंमत बघा बरं, नेमकं आहेत काय हे पार्ट आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. तर हे बघा, तुम्हाला दिसायला भेटेल की हा एक फुगीर भाग आहे, राईट. त्याच्यामध्ये जर बघायला गेला ते हे पांढऱ्या कलरचं दिसायला भेटते, पांढऱ्या कलरचं काही ना काही दिसायला भेटते, ठीक आहे. पुन्हा अजून तुम्हाला अशा वायरी दिसतात मध्ये बघा, या बारीक बारीक हे काय आहे ते बघतोय आपण. हा पुन्हा अजून एक बारीक असा ब्लॅक कलरचा टिपका दिसतोय, त्याला काय म्हणावं. नंतर ब्ल्यू कलरचं काहीतरी दिसायला भेटते बघा, ब्ल्यू कलरचं कुठे दिसायला भेटतं, दिसतंय का. मी झूम करतो, हे बघा. हा पांढरा पोर्शन काहीतरी आहे, बरोबर. हा ब्ल्यू कलरचा काहीतरी आहे, हा ब्लॅक कलरचा इथं काहीतरी आहे, हे व्हाईट कलरचं काहीतरी आहे, हे बघा या वायरी काहीतरी दिसत आहेत, ही फिल्म काहीतरी आहे, राईट. तर एवढे सगळे पार्ट आपल्याला बघायचे आहेत. नंतर हे कुठे जाते ते बघायचं आहे. नंतर हा मधला पोर्शनला काय म्हणावं हे बघायचं आहे. तर डोळ्यांमध्ये कोणकोणते पार्ट आहेत, त्यांचे काम काय होतात ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. तो ठीक आहे, पुढे जो पटपट. आता बघा गंमत बघा, तो सगळ्यात पहिला जो पोर्शन असतो डोळ्यांचा कोणता वाला रे, हा बघा. तुम्हाला दिसत असेल काय बरं का, जे बल्जिंग मी बोलतोय ना, हा वाला बघा. तो डोळ्यांचा जो हा सगळ्यात पांढऱ्या कलरचा जो तुम्हाला पोर्शन दिसायला भेटतोय त्याला म्हणतो आपण कॉर्निया. त्याला काय म्हणतो आपण, कॉर्निया. तर डोळ्याचा जो आपला व्हाईट आणि ट्रान्सपेरंट पोर्शन असतो फ्रंटवाला, जो बल्ज झालेला आहे त्याला कॉर्निया असे म्हणतो. कॉर्निया काय काम करतं बरं का, तर कॉर्निया जे आहे सगळ्यात अगोदर जे किरणं येतात लांबून किंवा जवळून येणारी किरणं जे आहेत त्यांना रिफ्रॅक्ट करायचं काम करतो. रिफ्रॅक्शनचे खूप सारी फंक्शन असतात, लक्षात राहू द्या. तुम्हाला प्रश्न होता एखादा कुठं, तर प्रश्न काय होता की बाबा हो, सूर्य जो काही आहे सूर्य तुम्हाला 2 मिनिटं लवकर आणि 2 मिनिटं उशिराची जी स्टोरी सकाळ संध्याकाळमध्ये दिसायला भेटते. सूर्य आपल्याला लवकर दिसायला लागून जातो, राईट का. लवकर दिसायला लागून जातो. लवकर का दिसतो, 2 मिनिटापूर्वी तुम्हाला सूर्य लवकर दिसायला लागून जातो. तो ड्यू टू द वाट, रिफ्रॅक्शन. ते रिफ्रॅक्शनमुळे घडत असतं. ते MCQ आपण घेऊ, सगळं चॅप्टर झाल्यानंतर एक पूर्ण MCQ, टोटल MCQ जे काही असतील त्याच्यावरती आपण चर्चा करूया, ठीक. तुम्ही तुम्हाला काय बोलत होतो बरं का, तर रिफ्रॅक्ट जे काही आहे काय होतं की आपला जो कॉर्निया आहे, कॉर्निया जो व्हाईट कलर आणि ट्रान्सपेरंट आहे. ट्रान्सपेरंट म्हणजे काचासारखा, पाण्यासारखा, हवेसारखा. तो व्हाईट कलरचा ट्रान्सपेरंट आपल्याला दिसायला भेटतोय, हा आपला कॉर्निया. तर कॉर्निया काय करतो, येणारी किरण जे आहेत ना त्याला थोडासा रिफ्रॅक्ट करून देतो. आता रिफ्रॅक्ट किती करेल ते डिपेंड करून जातं त्याचा कशावरती, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवरती. त्यामुळे कॉर्नियाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असतो असा प्रश्न जर आला तर तुम्हाला उत्तर पुढे जाऊन आपण बघून घेऊ. ते कॉर्नियाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पुढे आहे, परंतु ते डिपेंड कशावरती करतं मी तुम्हाला ते सांगतोय की येणारा किरण आपल्या कॉर्नियावरती रिफ्रॅक्ट होईल. तो रिफ्रॅक्ट होईल हे कशावरती डिपेंड करून जातं, त्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सवरती. तो लक्षात घ्या, डोळ्यांचा जो सगळ्यात पुढचा पोर्शन जो काही आहे, जो व्हाईट आणि ट्रान्सपरंट आहे त्याला आपण कॉर्निया म्हणतो. आणि कॉर्नियाचं पहिलं फंक्शन काय आहे, येणाऱ्या किरणाला रिफ्रॅक्ट करायचं, बरोबर का. आणि दुसरं काम काय, दुसरं काम आहे त्याचं प्रोटेक्ट फ्रॉम द ॲक्सिडंट. तो प्रोटेक्ट फ्रॉम द ॲक्सिडंट म्हणजे काय बरं का, जे काही आपले आतले पोर्शन आहे ते खूप सेन्सिटिव्ह आहेत, राईट का. हे आतले पोर्शन जे काही आहे ते खूप सेन्सिटिव्ह आहेत. त्यांना सगळ्यात वरचं कवच जे काही आहे, ते कवच कोणतं आहे तर ते कॉर्निया आहे. तर लक्षात घ्या, आपल्या आतल्या डोळ्यांचे जे सेन्सिटिव्ह पार्ट्स आहेत त्यांना कव्हरिंग करायचं काम जे काही आहे कॉर्निया पण करत असतो. तो प्रोटेक्ट फ्रॉम द ॲक्सिडेंट
अँड डज नॉट अलो द फॉरेन पार्टिकल इनसाइड. तर जी घाण असते, आता मला सांगा, एखादी धूळ वगैरे म्हणा, धूळ म्हणा किंवा एखादं पार्टिकल्स म्हणा काहीतरी, तर ते डोळ्यामध्ये गेल्यावरती आपण डोळे चोळतो वगैरे, ती गोष्ट आपल्याला दिसायला भेटते. आता जर का समजा हा कवर, हा जो प्रोटेक्टिव्ह कवर आहे, हा नसला असता तरी सेन्सिटिव्ह पार्टला त्यांचा काहीतरी त्रास झाला असता, ज्याला आपण ॲक्सिडेंट म्हणतोय, राईट की नाही. मग सांगायचं तात्पर्य काय आहे की फॉरेन मटेरियलला सुद्धा तो, फॉरेन जे पार्टिकल्स आहेत त्यांना सुद्धा आतमध्ये जाऊ देत नाही, राईट का. तो जो काही आहे हा आपला कॉर्निया, हा कॉर्निया कशाचं काम करतोय, व्हाईट अँड ट्रान्सपरेंट असणारा कॉर्निया रिफ्रॅक्ट, लाईटला रिफ्रॅक्ट करायचं काम करतो. आणि नंतर ॲक्सिडेंट म्हणजे काय, काही जे काही धोका आहे या सेन्सिटिव्ह पार्टला जो धोका जाणवणार आहे तो धोका होणार नाही, कारण की कवरिंग करणारा कोणतरी आहे त्यासाठी, राईट का. आणि फॉरेन पार्टिकलला आत जाऊ देत नाही. बोला कॉर्नियाचे फंक्शन काय आहे का तुम्हाला. कॉर्निया काय असतो, आपला डोळा एक स्पियर सारखा असतो, परंतु तो बल्जिंग असतो. तो बल्जिंगचा सगळ्यात पुढचा पोर्शन जो आहे हवाला, याला आपण कॉर्निया म्हणतो. कळालं इथपर्यंत, पटकन सांगा. चला पुढे जाऊ. आता पुढे जर आपण बघायला गेलो तर काय बरं का, आता याचा पुढचा जर बघायला गेला तर काय बरं का, याचा पुढचा ही निळ्या कलरची पट्टी बघा, जे तुम्हाला ते निळे डोळे दिसायला भेटतात ना, कसे बरं काय दिसायला भेटेल. आता पुढे जाऊ, आता इथं जाऊया. तो हा जो काही आहे आपला बघा, हा आहे इरिस. हे निळ्या कलरचं ती तुम्हाला दिसायला भेटते, मी झूम करतो. हे जे निळ्या कलरचं आहे, हे निळ्या कलरचं, राईट का. ब्लॅक मधला पोर्शन हा ब्लॅकवाला आहे, आणि हे जे सगळं निळ्या कलरचं आहे ना, याला म्हणतात इरिस. याला काय म्हणतात, इरिस. तो याला इ असे म्हणतो. मग आता आपण समजून घ्यायला पाहिजे, हा आहे तर कुठे आहे, हा आहे तर कुठे, हा बरोबर आपला, हे बघा, आपला बरोबर कॉर्निया जो आहे, कॉर्नियाच्या बॅकला, तो कॉर्नियाच्या बॅकला इथं कुठतरी आहे. तुम्ही म्हणणार की इथं काय आहे, मग आहे काहीतरी, त्याच्याबद्दल आपण बोलू. तिथं पाणी आहे, जो काही बोललो ना मी, हवाला पोर्शन, इथं काय आहे, पाणी आहे. पाणी काय आहे ते पण आपण बघूया. परंतु पाण्याची बात सोडा, ती जे काही निळ्या कलरचं दिसायला भेटतं, हिवाली पट्टी, हिला म्हणतो आपण इरिस. तो इरिस काय काम करतं, इरिस कसा असतो, इरिस बघायला गेला तर तुम्ही इरिस हवाला असतो बघा, तो हवाला, तो कलर आहे ना, डिटरमाइन द कलर ऑफ द आई. तर तुम्हाला जे काही ना वेगवेगळ्या प्रकारचे 4-5 लोक जर का तुमच्या समोर उभं करून दिले, तुम्ही काय म्हणणार, याचा निळ्या कलरचा डोळा, याचा अशा कलरचा डोळा, त्याचा तशा कलरचा डोळा, राईट का. तर हे तुम्हाला जो कलर आहे ना, हा कलर याच्यावरून दिसायला भेटतोय. तो इरिसला जे आहेत ना, इरिस जे आहे ते याच्यावरून आपण कलर ओळखतो. तो इरिस म्हणजे काय बरं का, इरिस म्हणजे हा जो काही कलर पोर्शन आहे, याला म्हणतो आपण काय, इरिस. मग तुम्ही म्हणाल की अरे हा इरिस काय काम करतो, तर लक्षात घ्या, आपला जो काही हा जो आहे ना, हा जो ब्लॅक कलरचा पोर्शन दिसतोय का तुम्हाला, आपला हा जो ब्लॅक कलरचा पोर्शन दिसतोय का, जे किरण येतात ना, ते किरण कुठून शिरतात, या ब्लॅक कलरचा हा दरवाजा आहे, दरवाजा, राईट का, एक ओपनिंग आहे, इथून शिरतात ते. मग तुम्हाला काय दिसायला भेटेल की याच्यातून शिरतात ते किरणांमध्ये जाऊन मग काहीतरी वेगळा विषय होत असेल, तो या ओपनिंगमध्ये जात असतात. मग आता हा इरिस काय आहे, तो इरिस जो काही आहे, हा इरिस जो आहे ना, याच्यामध्ये किरणं पाठवण्यासाठी हे करतो. म्हणजे काय बरं का, बघा आता बघा, आपण इथं आहोत, तो इथं कुठं, हे बघा यावाला पेजवरती. मी काय म्हणतो तुम्हाला, आता जर का समजा तुमच्या डोळ्यावर जर कोणी टॉर्च जर का लावला ना, तर हा इरिस जो आहे ना, हा इरिस ना अशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट होऊन जातो म्हणजे असा ना क्लोज होऊन जातो, म्हणजे ओपनिंग ना बंद करतो. तो जेवढे काही अनवॉन्टेड रे आहेत ना, ते बंद करतो, दरवाजा बंद करून टाकतो तो. मग सांगायचं तात्पर्य काय आहे की इरिस जो काही आहे, तो किरणांना जाऊ द्यायचं का नाही जाऊ द्यायचं, तो एक दरवाजा आहे. लक्षात आला का, इरिस काय आहे, गेट आहे, गेट. लक्षात येते तुम्हाला. म्हणजे हा इरिस जो आहे ना, इरिस जर अंधाऱ्यामध्ये जर का तुम्हाला मी सोडून दिला ना, तर हा इरिस जो काय करतो माहिती आहे का, ही ब्लॅक कलरची ओपनिंग मोठी होऊन जाते, मोठी होऊन जाते. म्हणजे आपला इरिस जे ना एक्सपांड होऊन जातो, इरिस एक्सपांड होऊन जातो, दरवाजा जास्त मोकळा करतो. मग तेव्हा कारण की आपल्याला कमी दिसायला भेटते ना, तर जेव्हा पण तुम्हाला अंधाऱ्यामध्ये सोडतो ना, तेव्हा जो काही आहे आपला मधला हा ब्लॅक कलरचा पोर्शन हा एक्सपांड होतो, तो राईट का, हा वाला एक्सपांड होतो. म्हणजे आपला इरिस जो आहे ना, तो एक्सपांड होतो. परंतु जर का तुमच्या डोळ्यावर डायरेक्ट कोणी जर का बॅटरी चमकवली ना, तर इरिस काय करतो, ते अनवॉन्टेड लाईट जी आहे ना, त्याला क्लोज करण्यासाठी हा दरवाजा एकदम कमी करतो. पुढे इमेज आहे बघा, इमेज कुठे, हे बघा, समजा हे ओके होतं, एकदम ओके होतं, या अशा पद्धतीने सगळं ओके होतं. परंतु या अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटते की ब्ल्यू कलरचा आपला इरिस आहे, दरवाजा आहे, राईट का. दरवाजा कशासाठी, रेला पास करण्यासाठी. रेची ओपनिंग कुठे आहे, तो ब्लॅक कलरचा छोटासा होल आहे, आजूबाजूचा दरवाजा आहे. तो दरवाजा कमी किंवा जास्त होत असतो. कोणत्या प्रकारचा दरवाजा आहे, हा बघा, या प्रकारचा दरवाजा. जर तुमच्या डोळ्यावर कोणी बॅटरी चमकवली ना, तर बघा ते काय होऊन जाते, बरं का. तर जे काही आपलं इरिस आहे ना, तो इरिस अशा पद्धतीने एक्सपांड होऊन जातोय. म्हणजे जे रे आहेत ना, ती रे कमी जाऊ देतो डोळ्यामध्ये, राईट का. अशा पद्धतीने आपण असे डोळे हे करून टाकतो, क्लोज. आठवते का तुम्हाला, तर हे बघा, या अशा पद्धतीने आपल्याला ही स्टोरी दिसायला भेटते. कुत्र्याच्या किंवा मांजरांच्या डोळ्यावरती असे चमकावा तुम्ही, राईट का, तर त्यांना समोरचं दिसत नाही. आता का दिसत नाही, ती स्टोरी आपल्याला पुढे दिसायला भेटेल. परंतु त्याच्या अगोदर बघायला गेलात ना, तर हा जो काही पोर्शन आहे ना, हा कमी होऊन गेला. तो ब्लॅक कलरचा पोर्शन कमी का झाला, कारण की एवढा मोठा प्रकाश येत होता. अनवॉन्टेड रेला कमी करण्यासाठी इरिसने काय झाला, इरिट अशा पद्धतीने आपला काय झाला बरं का, तो एक्सपांड झाला. असा म्हणजे दरवाजा जो त्याने कोणी क्लोज करायचा प्रयत्न केला, तो इरिस हे काम करतो. मग इरिसचं फंक्शन आपण समजून घेऊया टेक्निकली काय. सो डिटरमाइन द कलर ऑफ द आई. ओके, तर प्रत्येक आता डिफरंट लोक जर का समजून तुमच्या डोळ्यासमोर जर ठेवलेत मी अशा पद्धतीने 7-8 लोक, आणि तुम्हाला बोललो की सांगा रे यांचे डोळ्यांचा कलर, तर डोळ्यांचा कलर कशावरून कळतो, इरिसवरून कळतो. ओके, तो इरिसवरून डोळ्यांचा कलर कळतो. कंट्रोल द अमाऊंट ऑफ लाईट, लक्षात घ्या रे,
हा इरिस काय करतो, अमाऊंट ऑफ लाईटला कंट्रोल करतो, कंट्रोल द अमाऊंट ऑफ लाईट एंटरिंग द प्युपिल. आता प्युपिल म्हणजे काय, हे जे काही ब्लॅक कलरचं आहे, जे ब्लॅक कलरचं दिसायला भेटतं हे बघा, हा ब्लॅक कलरचा जो काही असतो, ज्याला मी ओपनिंग म्हणत आहोत, तिथून आपला रे शिरतात मध्ये, त्याला म्हणतो आपण प्युपिल, राईट का. ते प्युपिल जे काही आहे याच्यामध्ये रेला जाऊ द्यायचं की नाही, सो अमाऊंट ऑफ द रे त्याला कंट्रोल करायचं काम कोण करतो, आपला इरिस. कळतंय का तुम्हाला, इरिसवरून डोळ्यांचा कलर कळतो, बरोबर. दुसरं काय आहे, इरिस जो काही आहे, इरिस प्युपिलमध्ये जे काही किरण जातात त्यांना कंट्रोल करायचं काम करतो, अमाऊंट ऑफ द रे कंट्रोल करायचं काम करतो, जास्त जाऊ द्यायचं का कमी जाऊ द्यायचं. जेव्हा कोणी जास्त प्रकाश लावून दिला तर तो काय करून टाकतो, ते जे काही आपली प्युपिल आहे त्या प्युपिलला क्लोज करतो, क्लोज करायचा प्रयत्न करून टाकतो. ठीक आहे, लक्षात येते का तुम्हाला. तो हे दोन फंक्शन मी सांगितले, हे बघा, ही डायग्राम पण तुम्हाला कळलेली असणार. चला, कळाले का रे, काय काय सांगितलं मी. सगळ्यात अगोदर तुम्हाला काय बोललो, सगळ्यात अगोदर मी तुम्हाला बोललो, सगळ्यात अगोदर आपला काय होता बरं का, तो कॉर्निया. ठीक आहे, सगळ्यात अगोदर आपला काय होता, इथून बघा, सगळ्यात अगोदर होता आपला कॉर्निया. तो सगळ्यात अगोदर कॉर्नियाची फंक्शन. 2 नंबर मी तुम्हाला काय सांगितली, 2 नंबर मी तुम्हाला सांगितली इरिस. 3 नंबर मी तुम्हाला काय सांगितली, प्युपिल पण सांगून दिला. आता प्युपिल काय असतो 3 नंबर, प्युपिल जो काही असतो, तो प्युपिल म्हणजे हा जो काही ब्लॅक कलरचा पोर्शन होता, तो प्युपिल काय करतो, प्युपिलमधून आपले किरण डोळ्यात शिरत असतात. लक्षात आले का. तो हे बघा, हे बघा, प्युपिल, इथे डायग्राम दिसायला भेटते, हे बघा, तो जी ओपनिंग दिसायला भेटते, इथून आपले किरणमध्ये शिरतात, ते इथून आपले किरणमध्ये शिरतात. तो प्युपिल काय करतात, किरणांसाठी जी खिडकी दरवाजा जो काही आहे तो प्युपिल आहे. लक्षात आहे का तुमच्या, तो प्युपिल जो काही आहे त्याच्यामुळे आपले किरण जे काही आहेत आतमध्ये शिरत असतात. चला पुढे जाऊ. आता इरिस झाला, प्युपिलबद्दल थोडंसं सांगितलं. नंतर आता आपण जाऊया हा मधलं भिंगाकडे. जो तुम्हाला पांढरा पोर्शन दिसायला भेटतोय, हा आपली डोळ्याची भिंग आहे. बघा, आपल्या डोळ्यामध्ये सुद्धा भिंग असते, आणि आपल्या डोळ्यामध्ये कोणत्या प्रकारची भिंग असते, तर कॉन्व्हेक्स लेन्स असते. तर कॉन्व्हेक्स लेन्स तुम्ही काल बघितलं ना आपण, अशा पद्धतीने कॉन्व्हेक्स लेन्स आपण बघितली. तर आपल्या डोळ्यामध्ये कोणत्या प्रकारची लेन्स असते, कॉन्व्हेक्स लेन्स असते. तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, होतंय काय, घडतंय काय, जे किरणं असतात ते किरणं अशा पद्धतीने येतात. तो जे काही आपल्याला उपयोगाचे किरण आहेत ते आपल्या डोळ्यामध्ये प्युपिलच्या साह्याने मध्ये शिरतात. मध्ये शिरल्यानंतर कॉन्व्हेक्स लेन्सवरती आल्यावरती तो आपल्याला माहिती, कॉन्व्हेक्स लेन्स काय करतो, कॉन्व्हेक्स लेन्स जो काय आहे तो कॉन्व्हर्जिंग आहे, तो त्यामुळे तो कॉन्व्हर्ज करून या ठिकाणी कुठेतरी जाईल, आणि ज्या पॉईंटला सगळे रे मीट होतील तिथं आपली इमेज बनणार. तो इमेज बनते आपल्या डोळ्यांच्या मध्ये. ठीक आहे, तो इमेज कुठे बनते, डोळ्यांच्या मधात बनते. तो कशा पद्धतीने बनेल ती आपण बात पुढे जाऊन बघणारच आहोत. पण एक बात लक्षात घ्या की आपल्या डोळ्यामध्ये कोणत्या प्रकारचे लेन्स असतात, तर ते कॉन्व्हेक्स लेन्स असतात. कॉन्व्हेक्स लेन्स कोणाला म्हणतो आपण, जे थिकर असतात, मिडलमध्ये थिनर असतात ॲट अ एज, त्याला कॉन्व्हर्जिंग लेन्स पण म्हणतात. ही स्टोरी आपण काल बघितलेली आहे. ठीक आहे, तो आपल्या डोळ्यामध्ये कोणत्या प्रकारचे लेन्स असतात ती बात लक्षामध्ये राहू द्या. आणि लेन्स काय काम करणार आहे, तो लेन्स तुम्हाला इमेज भेटून देणार आहे, म्हणजे कॉन्व्हर्ज करणार, डायव्हर्ज करणार, त्याचं काम करत असतात. तुम्हाला तर सांगितलं ना, लेन्स इज अ ट्रान्सपरंट मटेरियल विच ते काय करतं, वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आपल्या लाईटला काय करतं, रिफ्लेक्ट करतं, तसल्या गोष्टी ते करत असतं, रिफ्रॅक्ट करतं. ठीक, तर आता बघा बरं का, पुढे जाऊया. आता पुढे जर गेलात तर तुम्ही काय सांगितलं मी, सगळ्यात अगोदर कॉर्निया, नंतर हा निळ्या कलरची पट्टी इरिस, नंतर प्युपिल, नंतर लेन्स. आता आपण मध्ये शिरूया. आता तुम्हाला दिसायला भेटेल काय बरं का, की एक बघा, हा जो कलर दिसायला भेटतोय, हा बघा, हा कलर, राईट का. तो हा जो कलर तुम्हाला दिसायला भेटतोय, याला म्हणतो मी रेटिना. तर कॅमेरा जो आहे ना, कॅमेरा आणि डोळे जवळजवळ सेम असतात. जो काही आपला कॅमेरा असतो, राईट का, कॅमेरा आणि डोळे आपले जवळजवळ सेम असतात, सेम स्टोरी दिसायला भेटते. तो काय होईल बरं का, ही किरणं अशा पद्धतीने येतात, आणि याच्यावरती हे जे काही ही फिल्म जी दिसायला भेटते याला रेटिना म्हणतो आपण. काय म्हणतो याला, रेटिना. तो इमेज आपली कशावरती बनते, तुम्हाला जर प्रश्न विचारला इमेज कशावरती बनते, रेटिनावरती. रेटिन काय असतो, रेटिना काय असतो बरं का, डोळ्यांचा सगळ्यात शेवटची जी स्क्रीन असते ही वाली, याला रेटिना म्हणतो. लक्षात घ्या, कधी बी लक्षात घ्या, जेव्हा पण आपले पूर्ण रे या ठिकाणी जाऊन जर मर्ज झाले तर तुम्हाला क्लिअर दिसेल, नाही तर तुम्हाला क्लिअर दिसणार नाही. जर का समजा हे किरण जर का मर्ज होऊन जर का शेवटी इकडे जर का जात असतील इथं, तर तुम्हाला जी इमेज आहे ती ब्लर दिसते. किंवा जर का समजा हे किरण इथं जर का याच्या अगोदर बी जर का बनले तरी सुद्धा तुम्हाला इमेज काय दिसणार, ब्लर दिसणार. तर लक्षात राहू द्या, आपली जी इमेज आहे ती इमेज कशावरती बनायला पाहिजे, रेटिनावरती. इमेज म्हणजे हा जो काही पॉईंट आहे ना आपला, हवाला फोकस पॉईंट, हा कुठे असतो, हा फोकस पॉईंट बरोबर रेटिनावरती असतो. रेटिनावरती राहिला नाही तर तुम्हाला इमेज सगळी काय दिसायला भेटते, ब्लर दिसायला भेटते. ठीक आहे, तो ब्लर दिसायला भेटते. ठीक आहे, आता इथे इमेज बनणार. आता ही इमेज बनते तर कशी बनते गड्या, तर लक्षात घ्या काय होतं. तुम्हाला तुम्ही सांगितलेलं आहे की आपला जो कॉन्व्हेक्स लेन्स आहे, या कॉन्व्हेक्स लेन्समध्ये काय घडतं रे, तर कॉन्व्हेक्स लेन्समध्ये जी इमेज बनते ती रिअल बनते, कारण की डोळ्यांच्या साईडला आहे. तर ती काय होईल बरं का, रिअल बनते. इमेज रिअल बनते, बट इन्व्हर्टेड बनते. बघा,
तो इथं जे ना, इथं जर काय एखादी पाण्याची बॉटल जर ठेवली असेल ना, तर डोळ्यामध्ये ती पाण्याची बॉटल तुम्हाला उलटी दिसेल. पण तुम्ही काय म्हणणार, चालेल उलटी दिसेल म्हणजे काय, अख्खं जग काय उलटं दिसतं का काय आपल्याला, राईट की नाही? अख्खं जग काय उलटं दिसतं काय? ही पाण्याची बॉटल अशा पद्धतीने, ही बॉटल आहे, बॉटम आहे, त्याचा वरचा झाकण आहे, राईट, काही झाकण आहे, तर तुम्हाला ती बॉटल जी नाही तर उलटी दिसायला भेटेल, उलटी दिसायला भेटेल. मग तुम्ही काय म्हणणार की नेमकं होतं काय असं, मला उलटी का दिसायला भेटते, बरोबर की नाही? कारण की कॉन्व्हेक्स लेन्स आहे, तर कॉन्व्हेक्स लेन्स मर्जिंग होऊन फोकसवरती इमेज बनते, आणि इमेज कोणत्या प्रकारची असते तर रिअल बनते बघा. इमेज कोणती बनते आपल्याला माहिती आहे, रिअल बनते. आपल्या डोळ्यामध्ये काय बनतं, रिअल बनते, इन्व्हर्टेड बनते आणि डिमिनिश हे आपल्या डोळ्यांमध्ये घडतं, राईट का? आपल्या डोळ्यांमध्ये जी इमेज बनते ती नेहमी याच पॅटर्नमध्ये बनते, रिअल इमेज बनते, उलटी इमेज बनते आणि छोटी इमेज बनते ती ज्याच्यापेक्षा, राईट का? तर एवढं बात तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही ठेवायला पाहिजे. एक मिनिट अजून. ठीक आहे, तो अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटतं. रिअल इन्व्हर्टेड अँड डिमिनिश इमेज इज व्हॉट, कुठे बनते बरं का, ही रेटिनावरती, तो रेटिनावरती बनते. आता रेटिनावरती बनते मग तुम्ही म्हणाल की यार उलटी बनते, मग आपल्याला उलटं का दिसत, म्हणजे उलटं दिसत असेल का? पण नाही, देवाने आपल्या डोक्याला बनवलं कसं, आता बघा देवाने कसं बनवलं बरं का, तो तुम्हाला दिसायला भेटेल की या ठिकाणी जे आहेत ना, अशा पद्धतीने हे आहेत काय बरं का, हे सेल्स आहेत. तो हे सेल्स काय करतात बरं का, हे नर्व सेल्स काय करतात, ती उलटी इमेज जी बनलेली आहे इथं, त्या उलटी इमेज आपलं डोकं काय करतं, आपलं डोकं परस्यू करतं, राईट का? कशाच्या मदतीने परस्यू करतं बरं का, तो ऑप्टिकल नर्व्स काय करतात, ऑप्टिकल नर्व्सला त्या इमेजला आपल्या ब्रेनकडे पाठवतात, आणि आपली ब्रेन ओळखतं, परंतु आपलं ब्रेन उलटं ओळखतं. काय ओळखतं, उलटं, म्हणजे जी इमेज इथे उलटी झाली ना, आपलं ब्रेन त्याला सुलटं करून बघतो पुन्हा. आलं लक्षामध्ये? मग तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे की बाबा हो, आपल्या रॅटिनावरती जी इमेज बनते ती रिअल बनते, इन्व्हर्टेड बनते, डिमिनिश बनते, आणि ते जी काही इमेज बनलेली आहे ती ऑप्टिकल च्या मदतीने काय होतात, आपल्या ब्रेनकडे पोहोचतात, आणि ब्रेन कसा परस्यू करतो, त्या उलट्याला उलटा हे करतो, म्हणजे जर का हे असेल तर उलटा, मग शेवटी जाऊन तुम्हाला ती बॉटल मग सरळ जाऊन दिसायला भेटून जाते. लक्षात येते का काय चाललंय ते रे, कळतंय का काय चाललंय ते, कळतंय का? तो इमेज कशा पद्धतीने बनती बात तुमच्या लक्षामध्ये यायला पाहिजे. तो अजून आपण वरच्यावरती बघत आहोत, खूप सारे चित्र पुढे आहे, तुम्हाला चांगल्या पद्धतीने क्लिअर होऊन जाईल. मग तुम्हाला दिसायला भेटेल की यार हे जे नर्व सेल आहेत, हे नर्व सेल दोन प्रकारचे असतात. कोणकोणते? कोन शेपमध्ये असतात आणि रॉड शेपमध्ये असतात. तो कोन आणि रॉड शेपमध्ये आपल्याला हे नर्व सेल दिसायला भेटतात. हे नर्व सेल जे काही आहेत, हे नर्व सेल काय करतात, सिग्नलला घेतात आणि सिग्नलला पाठवतात ऑप्टिकल नर्वला. ऑप्टिकल नर्व काय करतात, घेतात आणि ब्रेनला पाठवतात. ठीक आहे, तो रेटिना नर्व सेल ॲक्च्युली जर बघायला गेलात ना, तर हे रेटिना आहे, या रॅटिनावरती ते नर्व सेल लागलेले असतात. कोणत्या? कोन आणि रॉड शेपच्या. तो कोन आणि रॉड शेपच्या जे काही नर्व सेल आहेत त्या काय करतात, सिग्नलला घेतात, पाठवतात कुठे, ऑप्टिकल नर्वला. ऑप्टिकल नर्व काय करतो, ब्रेनला पाठवत असतो. अशा पण ही स्टोरी आपल्याला दिसायला भेटत असते. तो नर्व दोन प्रकारचे असतात, कोन आणि रॉड. आता कोन आणि रॉड काय असतात बरं का, तो लक्षात घ्या. कोन जो असतो ना, कोन ब्राईटला काय करतो, सेन्स करतो. म्हणजे काय बरं का, उजेडामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी क्लिअर दिसत आहेत ना, त्या कोणत्या सेलमुळे दिसत आहेत, त्या कोनमुळे, राईट का? आणि रॉड काय करतो, अंधाऱ्यामध्ये जर का तुम्हाला थोडंफार दिसत असेल ना, तर त्या अंधाऱ्यामध्ये थोडंफार कशामुळे दिसायला भेटतो, या सेलमुळे. तो रॉड सेल जेव्हा काम करतं, लक्षात घ्या, रॉड सेल जेव्हा काम करतं ते कधी काम करतं, रॉड सेल तुम्हाला डीम लाईटमध्ये, जर तुम्हाला मी डीम लाईटमध्ये सोडून दिलं ना, आणि थोडंफार डीम लाईटमध्ये जर तुम्हाला मी सोडून दिलं ना, आणि थोडंफार जे तुम्हाला दिसायला भेटते ना, ते कशामुळे, ड्यू टू द वाट, हे जो काही रॉड शेपमधले जे काही नर्वस सेल आहेत ना आपले, तो रॉड शेपमध्ये असणारे जे नर्व सेल आहेत ते डीम लाईटला बरोबर सेन्सिटिव्ह असतात, आणि डीम लाईटला सेन्सिटिव्ह असल्या कारणाने डीम लाईटमध्ये जर का तुम्हाला एखादी वस्तू दिसत असेल तर ती याच्यामुळे दिसायला भेटते. आणि कोन जी काय आहे तुम्हाला जे आता उजेडामध्ये एकदम परफेक्ट दिसायला भेटते ना, ते कोन लाईट याच्यामुळे. ठीक आहे, ते पण डिटेलमध्ये आहे पुढे. चला पुढे जाऊ. तर मग असं पिक्चर एक आपल्याला बनताना दिसायला भेटतं. तू तुम्हाला स्टोरी कळते का काय घडणार आहे पुढे जाऊन, कळालं का रे? जे मी वरवरती सांगितलं ते तुम्हाला कळालं का काय चालू आहे? हो कळालं. आपल्या डोळ्यामध्ये काय असतात, कॉन्व्हेक्स, ट्रान्सपरंट, क्रिस्टलाइन शब्द पण आहे अजून बघा, तो शब्द तुम्ही लिहू शकतात का. कोणत्या प्रकारची लेन्स असते, डबल कॉन्व्हेक्स ट्रान्सपेरेंट क्रिस्टलाइन लेन्स असतात. कोणते? क्रिस्टलाइन. तो क्रिस्टलाइन लेन्स आपल्याला दिसायला भेटतात. एवढी बात तुमच्यामध्ये लक्षामध्ये ठेवायला पाहिजे, राईट? तो ओके, इथपर्यंतची बात. मी बाकीची स्टोरी तुम्हाला अजून वाचून दाखवेल, पुस्तकामधली माहिती बी, याची त्याची काही पॉईंट सुटायला नको तेवढी आपण गॅरंटी घेऊया. चला पुढे जाऊ बरं. आता अजून पुन्हा जाऊ, पुन्हा बघा. आता अजून तुम्हाला एक्स्ट्राचे काही पॉईंट दिसायला भेटतील काय बरं का. बघा, तो जर बघायला गेला तर आपल्याला काय दिसायला भेटेल बरं का. आता स्ट्रक्चर ऑफ द ह्युमन आई. आता स्ट्रक्चर ऑफ ह्युमन आईमध्ये जर बघायला गेला तर हे बघा काय पॉईंट्स आहेत बघा. आता हा आहे आपला
सगळ्यात टॉपचा जो काही आहे तो टॉपचा काय असतो बरं का, टॉपचा असतो आपला कॉर्निया. हे तर सांगितलं तुम्हाला मी, कॉर्नियाचे फंक्शन पण सांगितले. त्याच्यानंतर मधला काय असतो, तो मधला जो असतो आपला तो काय असतो बरं का, कुठे गेला आपला इरिस. तो इरिस इथे कुठेतरी इरिस असतो, तो हा झाला इरिस. इरिस जे काही आहे, इरिस काय करतो आपल्या प्युपिलमध्ये रे किती पाठवायचे, काय पाठवायचे, अमाऊंट ऑफ रे पाठवण्यासाठी हा प्युपिल आहे, राईट का. तो लेन्स कळाले. आता तुम्हाला दिसायला भेटाल की यार हा जो पोर्शन आहे आमधला जो काही कशाच्या बिटवीन आहे, तो कॉर्निया आणि इरिसच्या मधला जो पोर्शन बाकी होता ज्याच्याबद्दल बोललो मी, पाणी असतं ते ॲक्वियस ह्युमर असतं. ॲक्वियस ह्युमर म्हणजे पाणी असतं बघा. तुम्हाला पाण्यासारखं दिसतं का डोळ्यामध्ये, तुम्ही जर का बघायला गेलात ना या पोर्शनमध्ये तुम्हाला पाण्यासारखं दिसायला भेटतं. ते काय असतं, ॲक्वियस ह्युमर असतं. ॲक्वियस ह्युमर म्हणजे ते पाणी असतं, ते न्यूट्रिशनचं काम करतं. आपल्या जे मधले पोर्शन आहे ना त्यांना न्यूट्रिशनचं काम करायचं काम कोण करते, ॲक्वियस ह्युमर. ठीक, पुढे जर गेला तर अजून काय बरं का, तो हे वाला बघा, तो हा लेन्स आहे आपला, हा लेन्स आहे. नंतर या लेन्सच्या ठिकाणी जर मी झूम करून दाखवलं नाही बघा, आता इथं जे असतं ना या लेन्सला पकडणारा इथं एक सेगमेंट असतो. ठीक आहे, हा सेगमेंट आणि हे सेगमेंट बघा, या लेन्सला, ही लेन्स आहे, या लेन्सला पकडणारी इथे एक सेगमेंट असते आणि या सेगमेंटच्या वरती एक मेम्ब्रेन असतं. जे मेम्ब्रेन असतं ज्याला मी म्हणतो हा सिलियारी मसल. तो सिलियारी मसल म्हणजे या जो दिसायला भेटतो ना आवाला, हे बघा हे मसल, हे जे मसल दिसायला भेटतं ना, मी कलर बदलवतो, हे बघा हा जो मसल दिसायला भेटतोय ना या पिवळ्या कलरमध्ये इथं वाला, तो असतो आपला सिलियारी मसल. आणि तुम्ही म्हणणार की या भिंगा आणि याच्यामधला हा काय आहे, तो हा जो आहे ना हा सेगमेंट आहे. हा बघा ना, हा सिलियारी मसल आहे, हा भिंगा आहे. याच्यामधला हा काय आहे, तो मधल्याची जोडणी करण्यासाठी एक सेगमेंट आहे, ते सेगमेंट आहे. ते काय करतं, ते भिंग आणि जी आपली सिलियारी मसल आहे त्यांना पकडणारी असं एक साखळी राईट का सेगमेंट आहे. ते सेगमेंट आपल्याला दिसायला भेटतं, त्याचं नाव बी पुढे दिसायला भेटून जाईल. तो सिलियारी मसल, हावाला सिलियारी मसल. तो या सिलियारी मसल काय करतो माहिती आहे का, सिलियारी मसल आपली लेन्सची पॉवरला मेंटेन करून ठेवतो. म्हणजे काय बरं का, प्रकाश जास्त आला का कमी आला तुम्हाला क्लिअर दाखवण्याचं काम हा सिलियारी मसल काय करतो, एक्सपांड होईल. तो एक्सपांड जर झाला का लेन्स अशी चपटी होऊन जाईल, आणि जर का कॉन्ट्रॅक्ट झाला तर लेन्स अशी होऊन जाईल. तो हे सिलियरी मसल करतं. ते तुम्ही बघा ना, असे जर का तुम्ही डोळे असे हे करतात, आकुंचन करतात, एकदम उन्हामध्ये बसा तुम्हाला डोळे असे हे करतात, तर डोळे हे कोण करतं, हे जो सिलियरी मसल आहे ना खाली त्याला कंप्रेस करतो, आणि कंप्रेस केल्यामुळे मग आपल्याला त्या व्यवस्थित दिसायला भेटतं. पुढे ती स्टोरी येईल. ठीक आहे, तो सिलियरी मसल आपण म्हणतो. सिलियरी मसलबद्दल बघूया. तो नवीन काय दिसायला भेटलं बरं का, आता नवीन आपला ॲक्वियस ह्युमर एक नवीन आला, राईट का. सिलियरी मसल अजून नवीन आलं. रेटिना आपल्याला माहीत होता. आता एक ब्लाइंड स्पॉट असतो बघा. ब्लाइंड स्पॉट म्हणजे काय बरं का रे, तर किरणं जे आहेत ना, किरणं याच्यातून आले, राईट का, किरणं आले मर्ज होऊन कुठेतरी जाऊन बनतात. इथे इमेज रेटिनावरती बनायला पाहिजे, बरोबर की नाही. पण जर का समजा चुकून किरणं मर्जचं होतात, पण रेटिनाचा जर का या पोर्शनवरती जर का येऊन जर मर्ज झाले, तुम्ही समजून घ्या गोष्टीला, जर या पोर्शन येऊन जर का समजा मर्ज झाले कुठे, या ब्लाइंड स्पॉटवरती बघा. ब्लाइंड स्पॉट कुठे दिसायला भेटतो, झूम करतो बघा. रॅटिनावरचा ही रॅटिना आहे, राईट का. या रॅटिनावर ही रॅटिना आहे आपली. या रॅटिनावरचा असा एक पॉईंट असतो त्याला आपण ब्लाइंड स्पॉट म्हणतो. जर का किरणं येऊन इथं जाऊन जर का मर्ज झाले या पॉईंटला जर का मर्ज झाले ना, तर आपल्याला काहीच दिसत नाही. कधी झालंय का बरं का असं, बघा बरं का, तुम्हाला झालं असेल का, डोळ्यावरती डायरेक्ट जर का कोणी प्रकाश पाठवला ना तर तुम्हाला काही कळत नाही. रात्रीचे प्रवास करणारे बघा, ते याच्यावरती रोडावरती ना पुढचं दिसत नाही आपल्याला. असं का होतं माहिती आहे का, ही किरणं ना जाऊन ब्लाइंड स्पॉटला टच करतात, आजूबाजूला तिथं हे करतात, त्यामुळे आपल्याला पुढची बात दिसत नाही, एकदम क्लिअर दिसत नाही. लक्षामध्ये, तो आपलं जे काय आहे रेटिनाच्या या पॉईंटला जर का येऊन जर का मर्ज झाले, ती इमेज एकदम क्लिअर दिसेल रेटिनावरती. तो इकडे पण नको व्हायला पाहिजे, ॲक्च्युली तुम्हाला जे चष्मा लावणारे पोरं दिसायला भेटतात त्यांच्याविषयी काय होतं, त्यांच्याविषयी असा स्टोरी दिसायला भेटते की त्यांची किरणं जे आहेत ना ते मर्ज होतात, इथपर्यंत येऊन मर्ज होतील, नाही तर इथे डायरेक्ट मागे जाऊन मर्ज होतात. ते रेटिनावरती तयार होत नाही, ते रेटिनावरती बनत नाही. इमेज कुठे बनायला पाहिजे, रेटिनावरती बनायला पाहिजे, पण ती बनत नाही. त्यामुळे आपण काय करतो, आपण लावतो मग चष्मा लावल्यामुळे काय होतं, चष्मा अशा पद्धतीने ॲडजस्ट होतो, तो बरोबर जाऊन रेटिनावरती जाऊन इमेज बनवतो, राईट का. अशा पद्धतीने आपली स्टोरी. पण कोणता काच लावायचा, कॉन्व्हेक्स लेन्स लावायची का कॉन्केव्ह लेन्स लावायची, ते पुढे जाऊन आपल्याला दिसायला भेटून जाते बात. ठीक आहे. आता तुम्हाला ॲक्वियस ह्युमरची बात कळाली. ॲक्वियस ह्युमर कुठे असतो, तर कॉर्निया आणि इरिस यांच्यामधला एक लिक्विड पोर्शन असतो, राईट का. त्याला लिक्विड पोर्शन असतो. हा लिक्विड पोर्शन काय करत असतो, न्यूट्रिशनचं काम करत असतो. आपल्या पूर्ण मधल्या डोळ्यांना न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं काम करत असतो. ठीक आहे. आता हा पुढचा मधला हा जो पूर्ण पोर्शन आहे ना, पूर्ण पाण्याचा असतो रे, पाणी असते याच्यामध्ये, राईट का. याला म्हणतो आपण व्हिट्रियस ह्युमर. तो व्हिट्रियस ह्युमर दिसायला भेटतो, जो की एक ट्रान्सपेरेंट असतो. तो व्हिट्रियस ह्युमर हे ट्रान्सपेरेंट असताना आपल्याला दिसायला भेटते. ऑप्टिकल नर्व्स जे आहे, तुम्हाला माहिती सिग्नल पाठवणारे ऑप्टिकल नर्व्स असतात ब्रेनकडे. तो सगळे पॉईंट्स आपण जवळजवळ सगळे पार्ट आपण बघितलेले आहेत. फंक्शन बाकी थोडंसं समजून घेण्याचं. ठीक आहे. तो होते का रे, रिकॉल होत चालल्यात का गोष्टी, पुन्हा रिकॉल होत चालल्यात. चला पुढे जाऊ. आता हा बघून घ्या डोळा, राईट का. हा डोळा अशा पद्धतीने आहे, परंतु डोळा जर इकडून बघितला ना, हा बघा रे, हा बल्ज झालेला दिसतोय का, बल्ज झालेला, हा वाला बल्ज झालेला पोर्शन आहे. हे बघा पाणी दिसतंय का तुम्हाला डोळ्यामध्ये, पाणी, हे बघा पाणी, पद्धतशीर पाणी दिसत असेल. तो हे बघा, हा जो पोर्शन आहे इथून ते इथपर्यंत, कुठून, हे बघा मी डार्क ज्याला करतोय ना, सांगा बरं याला काय म्हणतात रे पटकन,
ज्याला मी डार्क करतोय त्याला काय म्हणतात, काय म्हणतात त्याला, ज्या कलरला मी डार्क केले त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो तो इरिस, त्याला काय म्हणतो आपण इरिस. जो ब्लॅक कलर आहे आपला, हा ब्लॅक कलरला काय म्हणतो मी प्युपिल. ठीक आहे. नंतर या सगळ्यांचा टॉपचा पोर्शन जो असतो याला मी कॉर्निया म्हणतो, हा वाला कॉर्निया. आणि नंतर दिसायला भेटेल काय बरं का, कॉर्निया आणि मधला इरिसचा जो कलरवाला पोर्शन आहे ना, कलर पोर्शन, आणि वरचा टॉप पोर्शन त्याच्यामध्ये जे पाण्यासारखं दिसायला भेटेल ना, पूर्ण पाण्यासारखं, त्याला काय बोललो होतो मी, त्याला मी काय बोललो होतो बरं का, इथं नाव दिलं होतं आपण त्याला ॲक्वियस ह्युमर. तर ॲक्वियस ह्युमर पूर्ण पाण्यासारखं आपल्याला दिसायला भेटते. कळला का, हा डोळा कसा आहे बघा रे, आहेत का तुम्ही, हो. राईट का. तो अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटतं. हे झालं. ठीक आहे, चला पुढे जाऊ. मग आता हे बघा, हे पुन्हा तीच बात. ठीक आहे, चला हा पोर्शन काय झाला, हा कॉर्निया, हा काय आहे ॲक्वियस ह्युमर. ठीक आहे. याच्यामध्ये इथं काय असतो इरिस, ही ओपनिंग काय आहे, ही ओपनिंग जी असते आपली, ती ओपनिंगला आपण काय म्हणतो प्युपिल. नंतर ही झाली आपली कॉन्व्हेक्स लेन्स, राईट, ही कॉन्व्हेक्स लेन्स. नंतर हा विट्रियस ह्युमर. नंतर ही अशा पद्धतीने आपल्या इथे जाताना दिसायला भेटेल कुठतरी, हा झाला रॅटिना, राईट. नंतर रॅटिनावरती सेल्स असतात, नर्वस सेल दोन प्रकारचे, रॉड शेप आणि कोन शेपमध्ये, राईट. तो कोन शेपमधला जो काय ब्राईटला दाखवतो, रॉड शेप जो आहे तो डीम लाईटला दाखवतो. नंतर इथं गेलात तुम्ही, ती ऑप्टिकल नर्व्स काय असतात ब्रेनकडे पाठवतात, इमेज उलटी बनलेली असते ती तिला सरळ करून आपल्याला दाखवतात. ठीक, कॉर्निया. दरवाजा बंद कर. तर मग आता बघा, ओके, पुन्हा गोष्टी कळत आहेत, पुन्हा हे बघा. आता पुन्हा अजून फंक्शन बघून घ्या. इट इज द व्हाईट इन द कलर अँड ट्रान्सपरंट, माहिती आहे आपल्याला. ऑल ऑफ द लाईट पास थ्रू इट, ओके. तो ट्रान्सपरंट असतो, मी मेन्शन केले. प्रोटेक्ट द इनर पार्ट ऑफ आईट, बरोबर, हे पण तुम्हाला माहिती कारण्याबद्दल. पुढचा का इरिस काय आहे, डार्क मस्क्युलर स्ट्रक्चर. तो इरिसमुळे डोळ्यांना काय तो कलर, हे बघा. आता जर या माणसाचा जर मी ओळखायला लावला, डोळा ओळखा रे कोणत्या कलरचा, तुम्ही काय होणार, ब्ल्यू कलरचा डोळा आहे त्याचा. तो कशावरून ओळखू शकला तुम्ही, तो एखाद्या माणसाचा डोळा जर तुम्ही ओळखू शकत असताना कोणत्या कलरचा आहे, तर ते इरिसमुळे ओळखू शकतात. आणि इरिस एक दरवाजा आहे, राईट का. किती अमाऊंटची रे तुम्ही मध्ये पास व्हायला पाहिजे, यासाठी दरवाजा कोणता असतो आपला, इरिस असतो. इट कंट्रोल द अमाऊंट ऑफ लाईट, इट इज द कलर पार्ट ऑफ द आईट. ठीक आहे. तो पुढे झाला अजून. नंतर प्युपिल काय असते, स्मॉल ओपनिंग इन द इरिस. तो इरिसमधली स्मॉल ओपनिंग जी असते ती, इट अलो द लाईट इंटर, तो आतमध्ये लाईट इंटर करण्यासाठी दरवाजा असतो प्युपिल. हे पण तुम्हाला कळालं असणार. पुढे लेन्स, तो लेन्स काय असते, लेन्स इज द ट्रान्सपरंट स्ट्रक्चर, कॉन्व्हेक्स लेन्स असते, थिकर ॲट अ सेंटर, डायरेक्ट. ठीक आहे, तो कॉन्व्हेक्स लेन्सबद्दल बात आपण बघितली. नंतर चला सिलियरी मसल. तो सिलियरी मसल म्हणजे हे वाले मसल दिसत आहे का तुम्हाला, कुठे दिसायला भेटतं, हे बघा. हे झाले सिलियरी मसल, दिसत आहे का सिलियरी मसल कुठते रे, हे जे दिसायला भेटणं, हे वाला, हे बघा, हे सिलियरी मसल आहे. तर कनेक्शन कोण आहे, जोडणे. बघा, हे सेगमेंट असतात, हे सेगमेंट साखळी, ही साखळी आहे. या साखळीला हे कॉन्व्हेक्स लेन्स आणि मसलने असं जकडून पकडले, म्हणजे साखळीच्या मदतीने हे दोघांचा जॉईंट होतोय, असं तुम्ही म्हणू शकता. तो सिलियरी मसलबद्दल काय स्टोरी आहे बघा, इथं दाखवली मी ती. जर का समजा तुम्ही बघा तो ऑब्जेक्ट जर का खूप लांब असेल ना, तर ऑब्जेक्ट जर लांब असेल ना, तर काही होत नाही. बघा, ऑब्जेक्ट जर का लांब असेल तर पद्धतशीर रे आपल्या डोळ्यामध्ये येतात. कधी पण लक्षात घ्या, लांब जर का ऑब्जेक्ट असेल तर रे कशी येतात, पॅरलल रे येतात. खूप जास्त लांबची वस्तू जर का असेल ना, तर किरणं कशी येतात, ते तिकडून त्या वस्तूकडून पॅरलल येत असतात. पण जवळची वस्तू जी असतात त्याच्याकडून किरणं अशा पद्धतीने येतात. रे, ही स्टोरी पण लक्षामध्ये राहू द्या. तो जवळची वस्तूकडून किरणं अशा पद्धतीने येतात आणि लांबवरची जे किरणं अशा पद्धतीने येतात. तर जेव्हा लांबून किरणं येतात ना, तेव्हा सिलियरी मसल जो आहे, तो सिलियरी मसल रिलॅक्स असतो, त्याला कोणत्याही प्रकारचा ताण येत नाही, एकदम रिलॅक्स असतो. परंतु जर का समजा जवळची जर का वस्तू असेल, तर जवळच्या वस्तूच्या ठिकाणी काय होतो, ताण येतो. यार, ताण कसा येतो बरं का, तो ताण कसा येतो, जी काही आहे ना, इमर्ज होऊन जे ना कुठेतरी बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात. पण सिलियरी मसल काय करतो, सिलियरी मसल देतो ना याला कॉन्ट्रॅक्ट करून, राईट का. याला काय करतो, कॉन्ट्रॅक्ट करतो. आणि कॉन्ट्रॅक्ट केल्यामुळे मग जाऊन ते इमेज जे काही आहे ते मग जाऊन रेटिनावरती इमेज बनून जाते, राईट का. तो जवळची जी ऑब्जेक्ट आहे, ते जवळचे ऑब्जेक्ट जे किरणं येतात ते मर्ज कुठे होतात, एकतर बाहेर होऊन जातात. तर बाहेर व्हायला नको, त्यामुळे आपली सिलियरी मसल काय करतं, त्याला कॉन्ट्रॅक्ट करतं. आणि कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतर मग ते काय करत असतं, ते बरोबर त्याला तिथं पोहोचून देतं. लक्षात घ्या, लेन्सला एक्सपांड आणि कॉन्ट्रॅक्ट करायचं काम कोण करत असते, सिलियरी मसल करत असतो. तर सिलियरी मसल कॉन्ट्रॅक्ट किंवा हे करण्याचं काम करतो. तर पुढे जाऊन आपल्याला एक पॉवर म्हणून एक पॉवर आहे, तो पॉवर जी आहे ना, कोणत्या प्रकारची लेन्सची पॉवर जी आहे त्याच्याबद्दल आपल्याला डिस्कस करायची चांगली टर्म आहे ती. ठीक आहे. तो सिलियरी मसल जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट करायचं, एक्सपांड करायचं, रिलॅक्स राहणार. कधी जेव्हा ऑब्जेक्ट लांब असणार, जवळ असल्या तेव्हा त्याला जरासा ताण येतो. ठीक आहे. तो जेव्हा त्याची मेहनत, जवळच्या वस्तूंसाठी त्याला मेहनत लावावी लागते. ठीक आहे. आता पुढे जाऊ. आता रेटिनाबद्दल तुम्हाला तर माहिती मी सांगितलं. इनर बघा, इट इज द इनर लेअर ऑफ द आईबॉल. तो आईबॉलचा जो इनर लेअर आहे, लक्षात घ्या, हा आईबॉलचा इनर लेअर. तर तुम्हाला डायमीटर, तो जो काही आपला आईबॉल आहे ना आवाला, याचं डायमीटर जर का विचारलं तर किती सांगायचं, 2.5 सेंटीमीटर, म्हणजे किती रे, 25 mm.
तो 25 mm जो की आहे 25 mm डायमीटरचा आपला डोळा असतो, राईट का. 25 mm डायमीटरचा आपला काय असतो डोळा. 25 किंवा 24 mm तुम्हाला ऑप्शनमध्ये जर का भेटेल तर तुम्ही त्याला टिक करायचं. तो बघा कन्सिस्ट न्यूमिरस नर्व सेल, बरोबर आहे. तो रॅटिना जे की आहे याच्यावरती खूप सारे नर्व सेल असतात, दोन प्रकारचे नर्व असतात, कोन सेल आणि रॉड सेल. तो कॉन सेल काय असतं, सेन्सिटिव्ह ब्राईट, हे झालेलं सगळं. चला पुढे. ऑप्टिकल नर्वबद्दल पण माहिती. ऑप्टिकल नर्व काय काम करते, नर्व कनेक्ट द आई ब्रेन अँड कॅरी द इन्फॉर्मेशन फ्रॉम द ब्रेन, बरोबर. चला पुढे. तो तुम्हाला सांगितलं मी ब्लाइंड स्पॉट का असतो, पॉईंट ऑन द रेटिना, नो इमेज फॉर्म, तिथे इमेजेस चित्रच बनत नाही, दिसतच नाही काय विषय झाला, राईट. नंतर ॲक्वियस ह्युमर. ॲक्वियस ह्युमर काय असतं रे, इट इज अ वॉटर लाईक मटेरियल न्यूट्रिशन टू द आई. तर डोळ्यांना न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं काम कोण करतं, लक्षात घ्या. जो आपला वाला ॲक्वियस ह्युमर आहे हा पाण्यासारखा असतो, तो न्यूट्रिशन द्यायचा तुम्हाला काय करतो, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं काम करतो. हा विट्रियस ह्युमर हा वाला. सो हा जो काय आहे ॲक्वियस ह्युमर, इथं जेली लाईक मटेरियल ट्रान्सपरंट अँड प्रोव्हाइड द सपोर्ट टू द आई. ओके चला पुढे तो. आता बघा रे, आता तुम्ही म्हणणार की ठीक आहे पण हे बाहेरचं पांढरं पोर्शन काय आहे, या पांढऱ्या पोर्शनला काय म्हणावं, राईट का. तो बघा जी काही असते आपली ही पापणी कुठे आहे, तो पापणी तुम्हाला दिसायला भेटेल बरं का. पापणीला काय म्हणतो आपण, आय लीड का रे, तो आय लीड ही पापणी असते आपली, टॉपचे पोर्शन जी पापणी असते ती पापणी आहे. नंतर तुम्हाला दिसायला भेटेल हा कलर पोर्शन इरिस मधला ब्लॅक पोर्शन जो आहे त्याला आपण प्युपिल म्हणतो, ओपनिंग. नंतर हा बघा आता हे काय बरं का, हे कार्निया काहीतरी आहे आणि हा वाला हा बघा हा स्केलेरा काय आहे, स्केलेरा म्हणजे व्हाईट जे पोर्शन दिसायला भेटतं ना डोळ्याच्या साईडला त्याला आपण स्केलेरा म्हणतो. तो स्केलेरा किंवा ऑपॅक त्याला म्हणतात तुम्ही, स्केलेरा, राईट का. आणि हा जो काही पोर्शन आहे आपला याच्या कशाचा, इरिसचा आणि प्युपिलच्या जवळचे जे केसाळासारखा भाग दिसायला भेटतोय त्याला आपण काय म्हणतो, सॉरी आपला हे बघा तो हा जो काही हवाला पोर्शन आहे याचा आणि याच्यामधला या सगळ्यांना झाकणारा, या सगळ्यांना कवरिंग पोर्शन कोणता आहे, तो आहे आपला कॉर्निया. तो कॉर्निया व्हाईट आणि ट्रान्सपरंट असतो, राईट. तो कॉर्निया व्हाईट आणि ट्रान्सपरंट असतो. स्केलेरा कसा असतो, ऑपॅक असतो. ते स्केलेरा कसा असतो, ऑपॅक असतो. तो स्केलेरा ऑपॅक आहे आणि कॉर्निया म्हणजे तुम्हाला लक्षात येतं का, हे डोळा बघा, हा डोळा आहे आपला, मी रेड कलर दाखवतो, हे ऑपॅकचं पोर्शन आहे, राईट का. हे ऑपॅकचं पोर्शन आहे आणि टॉपचा कवरिंग पोर्शन कोणता आहे, तो आपला कॉर्निया आहे. तो बघितलं सगळ्यात अगोदर आपण कॉर्निया, पहिल्याच चित्रामध्ये कॉर्निया बघितला होता. तो कॉर्निया ट्रान्सपरंट असतो, स्केलेरा ऑपॅक असतो. कॉर्नियाचे फंक्शन पण तुम्हाला माहिती आहे. कॉर्नियाच्या पुढं ते पाण्याच्या नंतर इरिसमध्ये ती जागा ओपनिंग, प्युपिल, नंतर भिंग, नंतर युट्रस, ह्युमर, नंतर रॅटिना, नंतर सगळ्या गोष्टी कळत चालल्यात. पुढे चला, ठीक आहे. 25 mm बोललो मी तुम्हाला. आता बघा रे, आता तो कॉर्निया जो असतो त्याचा तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बोललो ना मी, कॉर्निया लाईटला रिफ्लेक्ट करतो, बरोबर. एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एक असतो तुम्हाला माहिती. तो एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एक्स, वॉटरचा किती असतो सांगा रे, वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असतो पटकन सांगा. 1.33. राईट का, 1.33. चला ग्लासचा किती असतो सांगा पटकन, ग्लासचा 1.52, राईट का. तर तुम्हाला ग्लासबद्दल पण लक्षात ठेवून घ्या. तो ग्लासबद्दल बात झाली. पुढे जर बघायला गेलो तर काय बरं का, तर पुढे असतो आपला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द कॉर्निया. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ कॉर्निया किती असतं बरं का, तर कॉर्निया जो आहे त्या कॉर्नियाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो 1.376. तो 1.376 जो आहे ते कॉर्नियाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, ते लक्षात ठेवा. तो एवढा मोठा आहे म्हणजे हवेच्या तुलनेने, त्यामुळे रिफ्रॅक्शन आपल्याला कॉर्नियावरती जास्त दिसायला भेटेल. तो रिफ्रॅक्शन जे की आहे ते कॉर्निया रिफ्रॅक्ट करत असतं किरणांना, ते लक्षात ठेवा. ते माहीत पडलं आपल्याला, ठीक आहे. हे कलर, हे वेगवेगळ्या प्रकारचे कलर, हे पुन्हा मी काय टाकले तुम्हाला बरोबर ते रिव्हिज होते. तो बघा डिफरंट कलर कशामुळे बघा, तो कलर ऑफ द इरिस इज डिपेंड अपॉन द अमाऊंट ऑफ मेलानिन, ठीक आहे. अमाऊंट ऑफ मेलानिन म्हणजे काय बरं का, तो कलरमध्ये भरलाय ना देवानं, निळा कलर हेवाला, तो जो कलर भरून ठेवला आहे त्याला मेलानिन म्हणतो आपण. द कलर ऑफ इरिस, तो कलर जो काय आहे ह्या कलरचा आहे, त्या कलरचा आहे, ते कशावरून, मेलानाइन. तर मेलानाइन नावाचा एक घटक असतो, त्याच्यावरून कलर प्राप्त होतो आपल्या तेवढ्या पोर्शनला, ठीक आहे. तो मेलानिनमुळे ते कलर येत असतो. आता पुढं इरिस कसा असतो बरं का, फ्लॅट असतो, कलर रिंग शेप मेम्ब्रेन, ओके बरोबर आहे. तो पुढं प्युपिल काय असते, इरिस इज अ कंट्रोल द अमाऊंट ऑफ लाईट, हे पण तुम्हाला माहिती आहे. एक पण क्वेश्चन चुकायला नको याच्यावरती आल्यावरती. तर मला सांगा, व्हॉट डज द इरिस डू प्युपिल. जर तुम्हाला उन्हामध्ये जर का सोडून टाकलं, उन्हामध्ये एकदम जबरदस्त प्रकाश सूर्याकडे बघायला लावलं, तर तुमचं प्युपिल काय करणार बरं का, सांगा रे. इरिस काय काम करणार, काय करणार, मॅग्निफाय करणार. डिक्रीज द साईज ऑफ प्युपिल, राईट का. ते प्युपिलच्या साईजला डिक्रीज करणार. जर सूर्याकडे बघायला लावलं तर काय करेल, ते जे काही आहे आपला जो इरिस आहे, तो इरिस काय करणार, प्युपिलच्या साईजला कमी करणार, म्हणजे कमी रे डोळ्यामध्ये शिरू देणार. अमाऊंट ऑफ रे डोळ्यामध्ये काय करणार, कमी शिरू देणार. का, कारण की ते अनवॉन्टेड रे आहेत, ते आपल्या डोळ्याला धोकादायक आहेत. ते त्यामुळे आपण काय करत असतो, इरिस त्याला काय करणार, प्युपिलच्या साईजला कमी करणार. चला पुढे.
आणि जर तुम्हाला अंधाऱ्यामध्ये सोडून दिलं तर इरिस इन्क्रीज द साईज ऑफ प्युपिल. तर अंधाऱ्यामध्ये जर सोडलं तर प्युपिलची साईज इरिस काय करतो, वाढवतो. प्युपिल म्हणजे कळतंय ना, ओपनिंग येते, ओपनिंग, तो ओपनिंग जास्त वाढवून टाकतो. तो प्युपिल काय करून टाकतो, ओपनिंगला वाढवून टाकतो. कळतंय की नाही देव जाणू. ठीक आहे, चला पुढे. ह्युमस नंतर ॲक्वियस ह्युमर. ॲक्वियस ह्युमर दिसतंय तुम्हाला, हे बघा, हे ॲक्वियस ह्युमर, हे बघा, हे पाणीच पाणी भरलेलं. ठीक आहे, सो मेंटेन द फ्लुइड प्रेशर. बघा हा काय करत असतो ॲक्वियस ह्युमर, मेंटेन द फ्लुइड प्रेशर अँड शेप ऑफ द आय. जो आपला डोळा एकदम परफेक्ट गोल शेपमध्ये आहे ना, तो गोल शेपमध्ये कशामुळे आहे, ड्यू टू दिस फ्लुइड प्रेशर. फ्लुइड प्रेशर कशामुळे, हा जो काही ॲक्वियस ह्युमर आहे त्याच्यामुळे. तो ॲक्वियस ह्युमर फ्लुइड प्रेशर मेंटेन करण्याचं काम करतो. त्या फ्लुइड प्रेशर मेंटेनमुळे आपला डोळा एकदम सर्क्युलर शेपमध्ये असतो, राईट का. आणि ॲक्वियस ह्युमरचं अजून दुसरं काम काय आहे, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं काम आपल्या आतील भागांना. ठीक आहे, चला पुढे. तो ॲक्वियस ह्युमर मेंटेन द फ्लुइड प्रेशर आणि शेप ऑफ द अँड प्रोव्हाइड द न्यूट्रिशन. लेन्स, आता लेन्सबद्दल, टाईप ऑफ लेन्स माहिती आहे, कॉन्व्हेक्स लेन्स. नंतर पुढे काय बरं का, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. चला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सांगा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो काय आहे या लेन्सचा, जी लेन्स आपल्या डोळ्यामध्ये बसवलेली आहे त्या लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे, 1.4. तो कॉर्निया जो होता मागं, कॉर्निया, त्या कॉर्नियाचं किती सांगितलं होतं तुम्हाला मी, 1.376 आय थिंक, राईट. तो 1.376 जे आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सांगितला होता मी. आणि जो आपला आता भिंगा आहे त्या भिंगाची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असते, 1.4 असते, राईट. तर आता हे भिंग काय काम करणार बरं का, कॅन ॲडजस्ट द फोकल लेंथ. तो ठीक आहे, आता बघू. हे बघा मी हा पोर्शन म्हणत होतो, हा ही जी काही जोडणी आहे ना, ही साखळी, हिला काय म्हणतात, हिला काय म्हणतात, सस्पेन्सरी लिगामेंट. बघा नाव काय आहे त्याला, राईट का. तर ही जी सेगमेंट तुम्हाला दिसायला भेटते साखळी, तिला नाव काय आहे, तिला सस्पेन्सरी लिगामेंट, ती साखळी. तो सस्पेन्सरी लिगामेंट काय काम करते, आपल्या भिंगाला आणि सिलिअरी मसल, राईट का, भिंग आणि सिलिअरी मसलला यांना जोडणारी कोण असते, आपली सस्पेन्सरी लिगामेंट. लक्षात येते का तुम्हाला, सस्पेन्सरी लिगामेंट काय काम करते, एक साखळीचं काम करते, एक सेगमेंटचं काम करते, जोडणीचं काम करते. कोणाला जोडणीचं काम करते, सिलिअरी मसल अँड द सिलिअरी मसल अँड आय लेन्सला. ठीक आहे, चला पुढे. बघा, सिलिअरी मसल चेंज द थिकनेस ऑफ द आय लेन्स. बरोबर का रे, मला सांगा बरं का, तुम्हाला एक विचारतो आता, मग ही जी काही थिकनेस आहे, आता एवढी थिकनेस आहे, मला जर थिकनेस वाढवायची असेल तर सिलिअरी मसलला काय करावं लागेल, सिलिअरी मसलला काय करावं लागेल, अशा पद्धतीने याला कंप्रेस करावं लागेल, बरोबर की नाही. तो ही भिंग अशा पद्धतीने आहे, इथं आपल्या सिलिअरी मसल आहे, इथं सिलिअरी मसल आहे. तो सिलिअरी मसलने जर का असं कंप्रेस केलं तर भिंगाची साईज अशी होऊन जाईल, बरोबर. तो भिंगाची साईज जर का अशी झाली, तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, की जी साईज आहे ती थिकनेस काय झाली, मिडलच्या पोर्शनला थिकनेस काय झाली, वाढली. तो लक्षात राहू द्या. काय सांगायचं मला, तो सिलिअरी मसल काय करत असतो, जी भिंग असते त्या भिंगाची थिकनेसला कमी किंवा जास्त करायचा. आणि हा पॉईंट जबरदस्त महत्त्वाचा आहे पुढे जाऊन. तर तुम्हाला जे आपल्याला दिसायला भेटतं, 2 प्रकारचे रोग, 2, 3, 4 प्रकारचे रोग होत असतात डोळ्यांबाबतीमध्ये. आणि ते फक्त सिलिअरी मसल जे आहे ना, कमजोर जर झाला तर त्याच्यामुळे ते होत असतात, ते आपण बघू पुढे जाऊन. ठीक आहे, सांगायचं काय होतं, सिलिअरी मसल चेंजेस द थिकनेस ऑफ द आय लेन्स फॉर द फोकसिंग लाईट रे ऑन द रेटिना, राईट का. तो सिलिअरी मसल चेंज द थिकनेस ऑफ द आय रे. तर तुम्हाला काही बी करून काय करायचं आहे, काही पण करून आपले रे कुठे जाऊन पडायला पाहिजेत, रेटिनावरती पडायला पाहिजे. मग रेटिनावरती जर पडायला पाहिजे म्हणजे फोकल लेंथ मेंटेन करायचे. मग फोकल लेंथ मेंटेन जर करायचं असेल तर सिलिअरी मसल काय करतो, कमी जास्त ते लेन्स जो असतो ना, लेन्सची थिकनेस कमी जास्त करून बरोबर फोकल लेंथ मेंटेन करून टाकतो. परंतु वयानुसार आपला सिलिअरी मसल कमजोर पडून जातो, त्यामुळे तो सक्षम राहत नाही. त्याला आपण पुढे जाऊन बघणारच आहोत. तर वेगळा एक रोग आपल्याला दिसायला भेटून जातो की सिलिअरी मसल काम करत नाही, वयानुसार ती बात दिसायला भेटून जाते. आता बघा, हे विट्रुजियस चॅम्बर. आता हे विट्रुजियस ह्युमर त्याला म्हणत असतो. हा काय काम करतो, पाणीच पाणी आहे. सपोर्ट द लेन्स अँड मेंटेन द शेप ऑफ द आय बॉल, बरोबर. तो हे जे काही पाणी त्याच्यामध्ये भरले ना, फ्लुइड प्रेशर जे काय ना, आपल्या आय बॉलला एकदम सर्क्युलर याच्यामध्ये शेपमध्ये ठेवायचं काम करतात. हा विट्रियस ह्युमर सुद्धा तेच काम करत असतो. पुढे काय बरं का, तो विट्रियस ह्युमरमध्ये बघा 99% पाणी असतं. मी तुम्हाला बोललो ना, याच्यामध्ये पाणीच पाणी भरलेलं, राईट का. तो 99% पाणी असतं. विट्रियस ह्युमरमध्ये 99% पाणी असतं, हे लक्षामध्ये ठेवा तुम्ही. चला पुढे. तो विट्रियस ह्युमर इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ लिक्विड लेन्स. त्याला लिक्विड लेन्स का म्हणतो बरं का मी, कारण की 99% पाणी आहे आणि तो ट्रान्सपेरंट आहे. 99% पाणी आहे, त्यामुळे मी त्याला लिक्विड लेन्स असे म्हणत असतो. त्याला लिक्विड लेन्स आपण म्हणत असतो. पुढे जाऊया. तो रेटिना पण कळाला. तो रेटिनामध्ये 2 सेल्स असतात, कंटेन द 2 सेन्सिटिव्ह सेल, रॉड शेप आणि कोन शेप आणि रॉड शेप तुम्हाला माहिती येणार आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊ. तो रॉड शेप, इंटेन्सिटी ऑफ द लाईट अँड कलर ऑब्जेक्ट. तो इथे तुम्हाला दिसायला भेटेल बघा, ह्या अंधाऱ्यामध्ये. आता अंधाऱ्यामध्ये जर काय एखादी वस्तू एखाद्याच्या हातामध्ये, समजा हा माणूस आहे, अंधाऱ्यामध्ये उभा आहे, त्याच्या हातात वस्तू आहे, ही थोडीफार जरी तुम्हाला वस्तू दिसत असेल तर कोण करेल, तर कोन सेल नीड मोर लाईट. कोन सेलला जास्त लाईट लागते, तुम्हाला अगोदरच बोललो मी. तर कोन सेल फॉर कलर. तर जे तुम्हाला कलर चित्र दिसत आहेत ना, अख्खे हे कलर चित्र जे दिसतात भेटत आहेत ते कोन सेलमुळे. तो CC लक्षात ठेवा. कोन सेलमुळे तुम्हाला काय दिसायला भेटत आहेत, कोन सेलमुळे तुम्हाला कलर हे दिसायला भेटतात, रिकग्नाइज द कलर. आणि पुढे काय,
तो रॉड सेल गिव्ह द लाईट अँड द डार्क इन्फॉर्मेशन. रॉड सेल काय करते, लाईट अँड डार्क, ब्लॅक अँड व्हाईट, तुम्हाला अंधाऱ्यामध्ये जर का सोडून दिल्यानंतर तुम्हाला कळालं ना तर ते रॉड सेलमुळे घडत असतं, एवढी बात लक्षात ठेवा. तर कोण सेल कलर इन्फॉर्मेशन देते, रॉड सेल जे आहे ते आपल्याला डार्क अँड लाईट इन्फॉर्मेशन, ब्लॅक अँड व्हाईट, राईट. चला पुढे. ऑप्टिकल नर्व्स ट्रान्समिट द ऑल व्हिज्युअल इन्फॉर्मेशन टू रेटिना. सगळं पुन्हा पुन्हा होतं आहे. ब्लाइंड स्पॉट म्हणजे काय कळालं, तो रेटिना न बघा, रेटिनामध्ये कोणत्या प्रकारची इमेज, इथे द टाईम ऑफ व्हॉट इज द टाईप ऑफ द इमेज फॉर्मेट इन द रेटिना, तो रिअल, इन्व्हर्टेड अँड डिमिनिश. ओके, आता तुम्हाला एवढं शिकवलं आणि ज्याला व्यवस्थित कळालं असेल त्यांनी एवढा टेबल तरी त्याच्या नोट्समध्ये लिहून टाकला तरी काम होईल बघा. कॉर्निया, कॉर्निया काय असतो, कॉर्निया आपल्या बरोबर तो जो पोर्शन आहे बघा, हा स्केलेरा, स्केलेरा, हा स्केलेरा, हा नंतर काय, हा कॉर्निया, स्केलेरा, स्केलेरा का काहीतरी होता तो, हा काय होता माग इकडचा, हा कॉलेरा, कॉलेरा म्हणजे टॉपचा पोर्शन, रिफ्रॅक्ट द लाईट अँड प्रोटेक्ट बरोबर. दुसरा का आता इरिस, इरिस काय करतो, कंट्रोल द अमाऊंट ऑफ द लाईट, राईट, काय ॲडजस्टिंग साईज ऑफ द प्युपिल बरोबर. ॲक्वियस ह्युमर काय करतो, मेंटेन द फ्लूड प्रेशर इनसाइड द आई अँड मेंटेन द शेप ऑफ द आई, प्रोव्हाइड द न्यूट्रिशन टू द व्हेरियस पार्ट. कळत आहे का रे, हे बा. लेन्स, लेन्स काय, रिफ्रॅक्ट द लाईट अँड फोकस द ऑब्जेक्ट व्हेरियस डिस्टन्स चेंजिंग द लेन्स शेप बरोबर. पुढे सस्पेन्सरी लिगामेंट काम करतो, होल्ड द आई लेन्स इन द पोझिशन बरोबर. पुढे नंतर सिलियारी मसल काय काम करतं, चेंज द शेप ऑफ द आई लेन्स अँड फोकस द लाईट ऑन द रेटिना. काही बी करून रेटिनाला हे करण्यासाठी लेन्सची शेप बदलवणारा कोण, आपला सिलियारी मसल. पुढे काय बरं का, विट्रियस ह्युमर सपोर्ट द लेन्स अँड मेंटेन द शेप ऑफ द आई बॉल बरोबर. नंतर रेटिना काय काम करतो, स्किन ऑफ द आई अँड इमेज फॉर्मॅट द रेटिना बरोबर. नंतर काय, ऑप्टिक नर्व काय, ट्रान्समिट द. चला मला सांगा आता, या लाईनच्या वरती जेवढे काही PDF गेले इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का, पटकन. एक नाही, दोन नाही, तीन नाही, चारदा मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या, ठीक आहे. तो त्याच्याबद्दल तुम्हाला काही डाऊट असायला नको. आता पुढे जाऊया. ते बघा, हे पूर्ण बात आपण करून टाकलेली आहे, ठीक. तो आता ही वाली बात उलटी बघा, ही इमेज कशी दिसायला भेटते रे, उलटी दिसायला भेटते. मी तुम्हाला बोललो ब्रेन आपलं त्याला उलटी बघून घेत असतो. आता हे जवळच्या गोष्टी बघा, ही जवळची गोष्टीची ना, जवळची गोष्टीची रे ना असे कन्वर्ट होऊन कुठे जातात, डायरेक्ट बाहेर पडतात. परंतु तुम्हाला तर माहिती आहे इथं कोण असतो आपला, कोण असतो आपला, तो सिलियारी मसल. तो सिलियारी मसल काय करतो, त्या लेन्सला कमी जास्त, त्याची सिग्नस कमी जास्त करतो, वरून कंप्रेस करतो किंवा त्याला ताणून घेतो. त्याच्यामुळे तो काही बी करून रेटिनावरती तो इमेज बनवतो बरोबर. लक्षात येते तुमच्या, तो जवळच्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की जवळ दूरची जी ऑब्जेक्ट आहे ना, दूरची ऑब्जेक्ट, त्या दूरची ऑब्जेक्टबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे. दूर जर ऑब्जेक्ट ना पद्धतशीर डायरेक्ट आपल्या रेटिनावरती इमेज बनवून जाते. दूरवरचे ज्या काही ऑब्जेक्ट त्या तुम्हाला एकदा तेव्हा आपला जो काही मसल असतो, कोणता मसल, सिलियारी मसल. लक्षात घ्या, दूर करून जेव्हा रे आपल्या डोळ्यावरती येत आहेत तेव्हा सिलियारी मसलचं काही काम नाही आहे, तो रिलॅक्स राहतो. कारण की इमेज डायरेक्ट जाऊन कुठे बनते, रेटिनावरती. परंतु जवळची जी ऑब्जेक्ट असते ना, ते जवळची ऑब्जेक्टची किरण कुठे जातात माहिती आहे का, ते रेटिनाच्या मागे जाऊन पडतात. रेटिनाच्या मागे जाऊन जर पडले तर आपल्याला ब्लर दिसेल ते, परंतु आपल्याला ब्लर नाही दिसत, आपल्याला तर क्लिअर दिसतं. मग क्लिअर का दिसतं ते का, कारण की आपला जो काही हा आपला जो सिलियारी मसल आहे, तो सिलियारी मसल काय होतो, कॉन्ट्रॅक्ट, राईट का. म्हणजे तो काय करत असतो, तो अशा पद्धतीने मेंटेन करेल बरोबर आपल्या याला इथं आणून देईल, राईट का, अशा पद्धतीने इथं आणून देईल. तो ही बात आपल्या पुढे जाऊन बी दिसायला भेटेल. तो लक्षात घ्या की जो काही सिलियारी मसल आहे, सिलियारी मसल काम कधी करतो, तर जवळची जी वस्तू पडते, तुम्हाला जवळची वस्तू दिसते ना, ती का दिसते, कारण की ॲक्च्युली ती रेटिनावरती इमेज नाही बनत होती ती, पण सिलियारी मसलच्या मदतीने लेन्सची साईज, आपली थिकनेस कमी जास्त होऊन जे आहे ते बरोबर रेटिनावरती जाऊन मग ती इमेज बनत असते, ठीक आहे. तुम्ही बघून घ्या. हे बघा आता पद्धतशीर, आता झाला की नाही पद्धतशीर आहे, राईट का. तो हे पद्धतशीर आपल्याला अशा पद्धतीने दिसायला भेटला. असं का घडलं ती बात तुम्हाला कळून गेली. चला पुढं. तो आता हे जे काही घडतंय, आता एक नवीन टर्म येऊन जाते, त्या टर्मला आपण म्हणतो, त्याला म्हणतो आपण पॉवर ऑफ ॲकोमोडेशन. बघा आता पॉवर ऑफ ॲकोमोडेशन, तो पॉवर ऑफ ॲकोमोडेशन पॉवर ऑफ ॲकोमोडेशन कोणाला म्हणतो बरं का मी, तर लक्षात घ्या, कॅपॅसिटी ऑफ लेन्स चेंज टू द फोकल लेंथ पर नीड. आता मला एक बात सांगा बरं का, इथं आपला ऑप्टिकल सेंटर असतो, इथं आपला काय फोकस आहे, या दोघांमध्ये जी काही लेंथ असते, या लेंथला मी काय म्हणतो, या लेंथला काय म्हणून देतो मी, या लेंथला म्हणून देतो फोकल लेंथ. तो बघा, कॅपॅसिटी ऑफ द लेन्स, ही जी काही लेन्स आहे त्या लेन्सची काही ना काही पॉवर असेल, कॅपॅसिटी असेल. तो कॅपॅसिटी ऑफ द लेन्स चेंज द फोकल लेंथ ॲज पर नीड इज कॉल्ड ॲज पॉवर ऑफ अकोमोडेशन. मग लक्षात घ्या, वरून जे काही आपले सिलियारी मसल आहे ते याला कॉम्प्रेस करतायत बरोबर आहे, कॉम्प्रेस करतायत. तो याची साईज जे ना कमी जास्त होते, तो याची साईज कमी जास्त होते, म्हणजे या लेन्सची काही ना काही ॲबिलिटी आहे की नाही, तसलं काही व्हायचं. तो देअरफॉर मी काय बोलतोय की ॲबिलिटी ऑफ द लेन्स ऑर कॅपॅसिटी ऑफ द लेन्स टू चेंज द फोकल लेंथ. तो आता याचा कमी किंवा जास्त झाल्यामुळे जी फोकल लेंथ आहे आता ती अशा पद्धतीने बरोबर ॲडजस्ट झाली. तो ॲबिलिटी ऑफ द लेन्स टू चेंज द फोकल लेंथ, तो फोकल लेंथ ॲज पर अवर नीड, आपल्या नीडनुसार, राईट का, आपल्या नीडनुसार
या लेन्सची काही ना, आता मला सांगा बरं का, समजा या सिलियारी मसलने याला कंप्रेस करायला गेला आणि जर ही लेन्स गेली फुटून फटकन, मग काय उपयोगाचा, बरोबर आहे की नाही. मग त्यामुळे मी सांगायचं काय तात्पर्य की बाबा हा जो काही लेन्स आहे याची काही ना काही कॅपॅसिटी कशाची एक्सपांड किंवा कॉन्टॅक्ट होण्याची थिकनेस कमी जास्त करायची. तो देअर फॉर व्हॉट कॅपॅसिटी ऑफ द लेन्स टू चेंज द फोकल लेंथ ॲज पर नीड इज कॉल्ड पॉवर ऑफ अकोमोडेशन. त्याला काय म्हणतो आपण, पॉवर ऑफ अकोमोडेशन अशा पण आपल्याला दिसायला भेटत असते. राईट. तो जी इलॅस्टिक लेन्स असते ती लेन्स कशी आहे, ती इलॅस्टिक आहे. इलॅस्टिक लेन्स कॅन बी चेंज द फोकल लेंथ टू इन्क्रीज ऑर डिक्रीज, इट कॅन डू बियॉन्ड द लिमिट. राईट का. तो हे काय कमी जास्त होऊ शकतं, पण लक्षात ठेवा इट इन्क्रीज ऑर डिक्रीज इट कॅन नॉट डू सो बियॉन्ड अ लिमिट. हे खूप जास्त नाही होणार, लक्षात घ्या. हे सिलियारी मसल त्याला कंप्रेस करते, कंप्रेस करून याची कॅपॅसिटी आहे म्हणून बिचारा हा कंप्रेस बी होऊन जातोय आणि कंप्रेस होऊन त्याची कॅपॅसिटी आहे कंप्रेस व्हायची, तो कंप्रेस झाला, तो कॅपॅसिटी झाल्यामुळे कंप्रेस झाल्यामुळे इकडची हे जे आहेत काय बरं का फोकल लेंथ ते चेंज होताना दिसायला भेटतात. अशा पद्धतीने चेंज होईल, बरोबर रॅटिनावरती येऊन जाईल. राईट का. तो आपल्याला जी गरज आहे त्याच्यानुसार ती फोकल लेंथ ते ॲडजस्ट करून घेत असतं, अशी कॅपॅसिटी त्याची. पण ते एका लिमिटपर्यंत खूप जास्त तुम्ही हे पण करणार नाही, असे खूप जास्त अंकुचन पण करत नका बसा. आता आपण कधी कधी ना, आता मी तुम्हाला कधीतरी तुम्हाला सांगितलं होतं शिकवताना की जर का मी डोळे माझे आकुंचन केले तर मला एकदम क्लिअर दिसायला लागतं. राईट का. अशी बात मी केली होती. तर तुम्हाला त्यात सांगायचं एवढं तुम्ही आकुंचन नका करा. आकुंचन करणं म्हणजे आपला सिलियारी मसल जो आहे ना तो त्याला कंप्रेस करतोय, कंप्रेस करून याला अशा पद्धतीने हे करतोय, मग तेव्हा अजून ते विषय होतोय. ॲक्च्युली माझ्या डोळ्यात काय होत असेल की हे जे काही आहे इथं कुठेतरी जाऊन पडत असेल, तेव्हा अजून तो विषय आपल्याला दिसायला भेटत असेल. ठीक आहे. तेवढी स्टोरी दिसायला भेटते. लक्षात घ्या, मी पॉवर ऑफ अकोमोडेशन तुम्हाला सांगितलं. पॉवर ऑफ अकोमोडेशन काय असतं की बाबा लेन्सची काही ना काही कॅपॅसिटी असते. ठीक आहे. त्याची बातमी करतोय म्हणजे काय बरं का. आता बघा, आता ही लेन्स आहे, ही लेन्स ही इलॅस्टिक लेन्स आहे, ती कमी जास्त तिची थिकनेस बदलत राहते. मग तिचं काम चालूच आहे. आता मी तुमच्या डोळ्यामध्ये तिचं काम त्या लेन्सचं कमी जास्त चालूच आहे, बरोबर की नाही. परंतु कुठून तर कुठपर्यंत काम, त्याची लिमिट बोललो ना मी तुम्हाला. ती लिमिट काय आहे, तो लिमिट आहे 25 सेंटीमीटरपासून इन्फिनिटीपर्यंत. म्हणजे काय लक्षात घ्या, इन्फिनिटी अंतरावरती असणारी वस्तू जी आहे ना तिथं तर ॲक्च्युली काही करायचं कामच पडत नाही. लेन्स एकदम बढिया राहते, लेन्सला काही कामच पडत नाही. लक्षात घ्या, तो इन्फिनिटी अंतरावरती काहीच काम करत नाही. लेन्स आपले ना लेन्स काम करत ना आपला हवाला सिलियारी मसल काम करत. परंतु जवळची वस्तू आल्यावरती काय होते, जवळची वस्तू आल्यावरती सिलियारी मसल जो आपल्या लेन्सला काय करतो, कंप्रेस करत असतो आणि तेव्हा अजून आपल्याला विषय दिसायला भेटतो तो. ठीक आहे. तर मी तुम्हाला काय बोललो बरं का की 25 सेंटीमीटर इथून तर 25 सेंटीमीटर अंतरावरची जर का वस्तू असेल ना ते तुम्हाला क्लिअर दिसायला भेटेल. नॉर्मल आईबद्दल बोलतोय, फॉर द नॉर्मल आई. तर नॉर्मल आई आहे एखादी, तर नॉर्मल आईवरती जर गेलात तुम्ही तर 25 सेंटीमीटरपासून इन्फिनिटी अंतरावरती आपले जे काही हे डोळे आहेत, हे डोळे जे आहेत, हे डोळे काय करतात बरं का, हे जे काय आहेत ना, हे कंप्रेस वगैरे होण्याचं काम चालू आहे. ठीक आहे. तो कंप्रेस वगैरे होण्याचं काम चालताना आपल्याला दिसायला भेटतंय. तो पॉईंट काय सांगतो मी, 25 सेंटीमीटरपासून इन्फिनिटीपर्यंत आपले जे काही डोळे आहे यांची कॅपॅसिटी आहे. परंतु 25च्या आत जर का तुम्ही ती वस्तूला धरून जर का ताण देत गेले ना, तो खूप जास्त डोकं दुखायला लागून जातं. बघा, डोकं दुखायला लागून जातं. म्हणजे खूप जास्त जवळ वस्तू पकडून तुम्ही बघायला गेलात ना, डोकं दुखायला लागून जातं. तो असं वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला दिसायला भेटून जात असतात. तो अकोमोडेशन पॉवर जी असते ना, तुम्हाला विचारतात ते की अकोमोडेशन पॉवर काय असते. तर अकोमोडेशन पॉवर म्हणजे काय तेवढं लक्षात राहू द्या. अकोमोडेशन पॉवरची रेंज जी आहे पुढे आपण घेतलेली आहे ती त्या अकोमोडेशन पॉवरच्या रेंजमध्ये आपण बघून घेऊया. तर पुढे तो बरं का आता काय अजून. पण आता इथून या दोन याच्यामधून स्लाईडवरून तुम्हाला काय कळायला भेटलं बरं का की जी सिलियारी मसल असते ती सिलियारी मसल रिलॅक्स असणार जेव्हा ऑब्जेक्ट लांब असणार. तो लांबचा ऑब्जेक्ट जर तुम्ही बघत असणार ना तेव्हा सिलियारी मसलला आणि लेन्सला काही काम नाही, ते इझिली सगळं काम चाललेलं आहे. परंतु ऑब्जेक्ट जवळ जेव्हा असते ना तेव्हा जवळ असल्यावरती आपली जी काही सिलियारी मसल आहे ती काम करते आणि लेन्स जी आहे ती पण त्याची सही सेम हे करत असते. ठीक आहे. तो अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटते. पुढे जाऊ बघा, तो पॉवर ऑफ अकोमोडेशन ॲबिलिटी ऑफ द फोकस फार ऑर नियर बी ऑब्जेक्ट. राईट का. तो जो काही आपली लेन्स आहे ती लेन्सची ॲबिलिटी आहे ती जवळच्या याला एकदम बरोबर दाखवणं, दूरच्याला बरोबर दाखवणं, हे सगळं बरोबर दाखवण्याचं काम लेन्स करते. पण लेन्सची काहीतरी पॉवर आहे ना त्याच्यावरून. हाऊ मच पॉवर अकोमोडेशन आई हॅज, तो फार इज इक्वल टू इन्फिनिटी. म्हणजे इन्फिनिटीवरती एकदम क्लिअरली बघू शकता तुम्ही. इन्फिनिटीवरती काही पॉईंट नाही आहे. राईट का. सो अकोमोडेशन पॉवर जी आहे ना आपली इन्फिनिटी आहे. अकोमोडेशन पॉवर इन्फिनिटी आहे. राईट का. तो अकोमोडेशन पॉवर इन्फिनिटी असणं म्हणजे काय, आपले डोळे जे काही आहे ना लांबवरचे एकदम चांगल्या पद्धतीने बघू शकतात. राईट का. तो आपली लेन्स जी काही आहे ना आपली डोळ्यांची लेन्स ही दूरचं अंतर एकदम चांगल्या पद्धतीने बघू शकतात. राईट. पुढे अजून काय बरं का, हाऊ मच अकोमोडेज आई हॅज, सो फार पॉईंट इन्फिनिटी आणि नियर पॉईंट 25 सेंटीमीटर. तो म्हणजे सांगायचं काम काय माहिती आहे का तुम्हाला की आपले डोळ्यांची जी काही पॉवर आहे ती डोळ्यांची पॉवर कुठून तर कुठपर्यंत असते, 25 पासून तर इन्फिनिटीपर्यंत. तर 25 सेंटीमीटर नॉर्मल आईबद्दल बोलतोय आपण. 25 सेंटीमीटरपासून तर इन्फिनिटीपर्यंत तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने क्लिअर वस्तू दिसायला भेटते एक नॉर्मल आईला. तर नॉर्मल आई म्हणजे ब्लरनी दिसायला भेटतं. आता लांबची जे काही तुम्ही म्हणून देणार नाही ती विमान उडते. राईट का. एखादी विमान उडते, एखादं झाड दिसतंय, हे काय ॲक्च्युली तुम्हाला जर का ते पर्टिक्युलर तुम्हाला ब्लर होताना दिसतं का, ते ब्लर होताना दिसतं का नाही. राईट का. तो जेव्हा पण तुम्हाला ब्लर होताना दिसत
दिसत असेल याचा अर्थ काय झाला बरं का, की आपली अकोमोडेशन पॉवर जी ना ती कमजोर पडते. ठीक आहे, ते एका नॉर्मल आईची जी की अकोमोडेशन पॉवर असते ते 25 सेंटीमीटरपासून इन्फिनिटीपर्यंत असते. याचा अर्थ असा की 25 पासून इन्फिनिटीपर्यंत तो एकदम चांगल्या पद्धतीने क्लिअर बघू शकतो. ठीक, मग आता बघू पुढे, हाऊ मच पॉवर अकोमोडेटेड हॅज, ही एवढी बात तुम्हाला झाली. लीस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन, तो कम से कम लीस्ट डिस्टन्स कम से कम ऑफ द डिस्टिंग विजन. डिस्टिंग म्हणजे काय बरं का, तुम्हाला दिसायला भेटेल की बाबा हो 25 पासून ते इन्फिनिटीपर्यंत एकदम क्लिअरली आपल्याला एकदम बढिया दिसायला भेटून जातं. पण तुम्ही म्हणाल की यार 25च्या आत काय घडतंय, तो 25च्या आतमध्ये ताण येतोय, राईट का, 25च्या आतमध्ये ताण येतोय. तो पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. 25ची रेंज कुठून, द पॉवर ऑफ द अकोमोडेशन ऑफ द नॉर्मल आई इज 25 सेंटीमीटर टू द इन्फिनिटी. तो 25 सेंटीमीटरपासून इन्फिनिटीपर्यंत, 25 सेंटीमीटर ते इन्फिनिटीपर्यंत एवढी काय झाली आहे बरं का आपली पॉवर ऑफ अकोमोडेशन. तो कॅपॅसिटी ऑफ द लेन्स टू चेंज द फोकल लेंथ ॲज पर नीड इज कॉल ॲज द पॉवर ऑफ लेन्थ. तो 25 सेंटीमीटरपासून इन्फिनिटीपर्यंत आपली जी लेन्स आहे ती लेन्सची कॅपॅसिटी आहे, काय कॅपॅसिटी आहे त्याची, फोकल लेंथला इझिली चेंज करायची, काही फरक नाही पडत त्याला. तो लक्षात घ्या, 25 सेंटीमीटरपासून इन्फिनिटी अंतरावरती आपली लेन्स काय करते, इझिली त्या गोष्टी करून घेते, राईट का, त्याची कॅपॅसिटी आहे ना तेवढी. तो 25 सेंटीमीटरपासून इन्फिनिटी एवढ्या अंतरामध्ये आपली लेन्स चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करून घेत असते. परंतु 25 सेंटीमीटरच्या आत जर गेलात तर लेन्सवरती जी आहे ना, लेन्सची ताकद जी आहे ना ती कमी पडते, लेन्सची ताकद जी आहे ना ती कमी पडून जाते. ठीक आहे, तो बघा ना, खूप जवळ तुम्ही बघायचा प्रयत्न करा, डोकं दुखायला लागून जातं. बरोबर, आपल्याला दोन डोळे का दिलेत, आपल्याला 2 डोळे का दिलेले, कारण की आपल्याला 3D इमेज दिसायला पाहिजे. एका डोळ्यांनी तुम्हाला फक्त 2D, लक्षात घ्या, एका डोळ्याने आपल्याला 2D इमेज दिसते, पण 2 डोळ्यांनी आपल्याला 3D इमेज दिसते. ओके, तो 3 डायमेन्शनल इमेज आपल्याला दिसायला भेटून जाते. तो हे बघा बरं काय, हे बघा रे, ऑब्जेक्ट इज फार. पहिले मी तुम्हाला काय बोललो बरं का, ऑब्जेक्ट जर खूप जास्त जर का दूर असेल तर सिलॅरी मसल रिलॅक्स असतो, राईट का, रिलॅक्स असतो. जसं जवळ आणणार तुम्ही, तो आपलं जर काही सिलॅरी मसल काम करायला लागून जातो. सिलॅरी मसल स्ट्रेच अँड रिड्यूस द फोकल लेंथ. ठीक, ऑब्जेक्ट इज नियर, सिलॅरी मसल इज कंप्रेस अँड इन्क्रीज द फोकल लेंथ. तो आता एक बात मला सांगा बरं का, आता एक बात सांगा मला, आता एक बात बघा, जर का समजा ऑब्जेक्ट दूर आहे, इथं काय, इथं डोळा आहे, ठीक आहे, इथूनच बघू ना इमेजवरून. ऑब्जेक्ट जर का समजा दूर येते तर काय म्हणलं आहे, सिलॅरी मसल स्ट्रेच. तर सिलॅरी मसल समजा ही भिंग होती आपली डोळ्याची, जर स्ट्रेच जर का केलं मी, तो काय होऊन जाईल बरं का रे, अशा पद्धतीने होऊन जाईल डायरेक्ट. जर स्ट्रेच झाला तर काय होईल माहिती आहे का, जी काही फोकल लेंथ आहे ना, ती फोकल लेंथ काय होईल बरं का रे, तो फोकल लेंथ काय होईल बरं का, मी तुम्हाला काय बोलतोय तर बघा, समजा आता इमेज जे काही आहे, सिलॅरी ऑब्जेक्ट इज फार, दूर आहे, सिलॅरी मसल काय होतो, स्ट्रेच होतोय. तो स्ट्रेच जर का केला ना त्यानं, तर तो याला पण स्ट्रेच करून देईल. आणि जर याला स्ट्रेच जर केला ना, त्याच्यामुळे काय घडेल माहिती आहे, तो त्याच्यामुळे आपले जे काही किरणं आहेत ना, ती किरणं रिड्यूस द फोकल लेंथ, तो फोकल लेंथ रिड्यूस होऊन जातात. याचा अर्थ ते कुठतरी इथंच पडतात, आतमध्ये पडतात. रेटिना इथं आहे, रेटिनवर न पडता इथं पडून जातात, राईट का. पण आपलं सिलॅरी मसल बघा, तो सिलॅरी मसल बरोबर सगळं काम करून टाकतं, कारण की आपली पॉवर कुठून कुठपर्यंत आहे, आपल्या डोळ्यांची पॉवर 25 पासून इन्फिनिटीपर्यंत. तो इथपर्यंत एवढ्या अंतरामध्ये असणारी लांबमध्ये किती पण असून द्या, ते बरोबर काय करून घेतं, काम करून घेतं, राईट का, इझिली काम करून घेतं. असं नाही की खूप जास्त स्ट्रेस घ्यायची गरज आहे. परंतु ऑब्जेक्ट जर का खूप नियर जर असेल ना, तो सिलॅरी मसल काय करतो, कंप्रेस करतो अँड इन्क्रीज द फोकल लेंथ. सांगायचं तात्पर्य काय आहे, लक्षात घ्या, सांगायचं तात्पर्य काय आहे, की जेव्हा ऑब्जेक्ट जवळ आहे ना, तो ऑब्जेक्ट जवळ असतानाचे किरणं कुठे जातात ते समजून घेणं जरुरी, राईट का, ते समजून घेणं जरुरी. तो जेव्हा आपण काय करूया, ऑब्जेक्ट जेव्हा जवळ आहे ना, याच्यावरून पण कळून देईल. हे जे काही आता पुढे 2 रोग दाखवते ना मी, त्याच्यावरून तुम्हाला कळून देईल ती बात. तो ऑब्जेक्ट जेव्हा दूर आहे, तर ऑब्जेक्ट दूर असताना ते किरणं कुठे पडतात माहिती आहे का, ते किरणं जे आहेत ना, ते किरणं डोळ्यांच्या इथंच कुठेतरी पडून जातात रे. पण सिलॅरी मसल काय करून टाकतो, स्ट्रेच करतो, आणि स्ट्रेच करल्यामुळे काय करून टाकतो, तो बरोबर ते फोकल लेंथला ॲडजस्ट करून तो बरोबर त्या रॅटिनावरती आणत असतो. 2 प्रकारचे रोग आहेत, त्याच्यावरून तुम्हाला ही स्टोरी कळू शकते, असं मला वाटतं, ती स्टोरी कळू शकते. ठीक आहे, तो कोणते 2 प्रकारचे रोग आहेत ते आता